वारकरी जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल त्याच्या आधी एक शब्द येतो तो म्हणजे वारी. वारी म्हणजे वारंवार जाणे आणि वारंवार येणे. बरेचदा आपण शब्द ऐकतो चोपदार, आणि त्याचं कार्य काय, तर तो त्या पालखी सोहळ्याचा प्रमुख किंवा कॅप्टन. त्याची जबाबदारी ही की ही जी पालखी सुरू आहे ती डिसिप्लिनमध्ये सुरू असायला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांच्या आईवडिलांनी सुद्धा वारी केली. ऐवत बाबांनी पालखी सुरू केली म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची. पालखी सोहळा जेव्हा सुरू झाला, हैबत बाबा सरदार होते आणि तिथे शितोळे सरकार म्हणून राजे होते, म्हणजे राजांच्या सोबत होते. त्यांनी सुद्धा पालखीला सपोर्ट केला त्यावेळेला पालखी करायला. आणि त्यावेळेला म्हणजे जेव्हा माऊलींची पालखी निघाली त्यावेळेला खूप लवाजमा असायचा, कारण राजाचा सपोर्ट होता पालखी काढायला. तेव्हा हत्ती घोडे वगैरे सर्व असायचे. मग कालांतराने हत्ती बंद करण्यात आले, पण अश्व अजूनही आहे. आणि शितोळे सरकार म्हणून जे राजे होते त्यावेळेला, सरदार होते, परंपरागत त्यांचाच घोडा आजही माऊलींच्या पालखीमध्ये असतो. असं म्हणतात वारकरी संप्रदायामध्ये सर्वात पहिले जे वारकरी होते ते भगवान शंकर होते. रिंगण हा काय म्हणतो सर्वोच्च क्षण आहे, एक प्रकारचा आनंदाचा क्षण असतो वारकऱ्यांसाठी. 2 प्रकारचे रिंगण साधारणतः होतात वारकरी वारीमध्ये. एक गोल रिंगण असतं, एक उभं रिंगण असतं. साधारणतः 2 अश्व असतात. एका अश्वावर घोडेस्वार असतो, दुसरा अश्व खाली असतो. खाली अश्वाचं संकल्पना अशी आहे, जेव्हा रिंगण होतं त्या खाली अश्वावर संत विराजमान असतात. वारी ही ऐकण्यापेक्षा अनुभवण्यासारखी गोष्ट आहे. जय हरी. मी सुषमा. नारायणीच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तुम्हाला आतापर्यंत लक्षात आलंच असेल की आपण कुठल्या विषयावर चर्चा केली. आज आपल्यासोबत असणारे पाहुणे हे विश्व वारकरी सेवा संस्थांचे अध्यक्ष आहेत. त्यांचं नाव आहे संदीप कोहळे. आपण आज वारी आणि वारकरी या विषयावर तर चर्चा केलीच, पण हे वारकरी नेमके कोण? ते वेगळ्याच मातीचे बनलेले आहेत का? हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि आम्हाला नक्की कळवा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. जय हरी दादा. जय जय रामकृष्ण हरी. BE मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे, MBA केलेलं आहे तुम्ही. आजची पिढी ही फॅशनच्या मागे आणि ब्रँडच्या मागे धावते आणि तुम्ही आज विश्व वारकरी सेवा संस्थांचे अध्यक्ष आहात, बरोबर? तर इकडे वळण्याचा कसा काय तुमचा विचार झाला? एक फार सुंदर ओळ आहे. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. मी जरी BE मेकॅनिकल असलो किंवा उच्च शिक्षित असलो तरी माझ्या घरामध्ये माझ्या आजोबांपासनं वारीची परंपरा आहे. माझे आजोबा उत्तम मृदंगवादक होते. माझे वडीलसुद्धा उत्तम मृदंगवादक आहेत. हरिपाठ नेहमी आमच्या घरी होत आला आणि ती परंपरा घरी असल्यामुळे वारकरी हा शब्द किंवा वारकरी संप्रदाय हे माझ्यासाठी नवीन नव्हतं. म्हणून शिकल्यानंतर सुद्धा आपण जे शिकलो त्याचा फायदा वारकरी संप्रदायाला साठी कसा करता येईल हे उद्देश होतं आणि त्या उद्देशाने आपण विश्व वारकरी सेवा संस्था नावाची संस्था स्थापन केली. मी काय शिकलो म्हणजे इंजिनिअरिंग जरी झालो असेल किंवा मॅनेजमेंटची डिग्री जरी माझ्याकडे असेल, पण ही डिग्री वारकरी संप्रदायाच्या प्रचारासाठी व प्रसारासाठी किंवा मी जे शिकलो ते वारकरी संप्रदायाच्या प्रचारासाठी व प्रसारासाठी कसं उपयोगात आणता येईल या उद्देशाने आपण ही संस्था स्थापन केलेली आहे. म्हणजे ते बाळकडू तुम्हाला लहानपणापासूनच मिळालेलं आहे? बरोबर आहे. घरीच परंपरा असल्यामुळे विठ्ठल वारकरी हे शब्द माझ्यासाठी नवीन नव्हते. लहानपणापासून कानात पडत गेले आणि त्यामुळे तुमचं डायव्हर्ट तुम्ही इकडे झाले. डायव्हर्ट म्हणण्यापेक्षा मी त्याच्यामध्येच होतो, पण फक्त जास्त वेळ संस्थेच्या माध्यमातून आज मी तिथे देतो आहे. दादा, वारकरी म्हणजे काय?
वारकरी जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल त्याच्या आधी एक शब्द येतो तो म्हणजे वारी. वारी या शब्दाचा अर्थ जर आपण समजून घेतला, फार सिंपल शब्द असा आहे. तो म्हणजे वारी म्हणजे वारंवार जाणे आणि वारंवार येणे. म्हणजे एखाद्या ठिकाणी तुम्ही जर जात असाल आणि त्या ठिकाणाहून परत येत असाल, त्या शब्दाला आपण वारी म्हणू शकतो. पण एखाद्या विशिष्ट वेळेला जर तुम्ही तिथे जात असाल तर त्याला आपण वारी म्हणतो. आणि ही जी वारी करतात, हे जे लोक जे वारी करतात त्यांना वारकरी म्हणतात. म्हणजे वारी करणारा म्हणजे वारकरी, असा सिंपल डेफिनेशन आपण वारकरी या संबंधाने घेऊ शकतो. आता महाराष्ट्रात याची चुकचुकाट चालू झालेली आहे आणि प्रत्येक ठिकाणावरून पालखी घेऊन निघत चाललेले आहे सगळे आणि वेड लागलं आहे त्यांना पंढरपूरला जाण्याचं. तर त्या वारकऱ्यांबद्दल काय बोलाल? आपल्या भारतामध्ये बऱ्याच प्रकारचे संप्रदाय आहेत. त्याच्यामध्ये एक भक्ती संप्रदाय असलेला, म्हणजे भक्ती संप्रदाय ज्याला म्हणतात, असा एक वारकरी संप्रदाय आहे, ज्यामध्ये ही एक कम्युनिटी म्हणता येईल. जेव्हा आपण संप्रदाय म्हणतो, संप्रदाय एक सिंपल वर्डमध्ये जेव्हा आपण त्याची डेफिनेशन करतो ते म्हणजे ट्रेडिशन आणि परंपरेने जे चालत आलेली गोष्ट असते, रूढी असतात, त्याला संप्रदाय म्हणतात. आणि ज्या संप्रदायाला वारकरी फॉलो करतात त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात. आणि वारकरी संप्रदायामध्ये वारी ही जी गोष्ट आहे ही एक भक्ती आहे. भक्तीचे वेगवेगळे साधनं दिलेले आहेत. त्या साधनामध्ये वारी ही सर्वोच्च ठिकाणी आज वारकरी जनमानसांच्या मध्ये आहे. आणि ती वारी आता आपण बोलल्याप्रमाणे आता नुकतीच होणार आहे. बऱ्याच संतांच्या पालख्या वारीसाठी निघालेल्या आहेत. आता ही वारी जाते कुठे हे महत्त्वाचं आहे, कारण वारकरी संप्रदायासाठी एक जो देव महत्त्वाचा आहे. कारण जायचं कुठे, तर ते ठिकाण आहे पंढरपूर. पंढरपूरमध्ये असलेल्या सावळ्या विठ्ठलाच्या भेटीसाठी हे जे वारकरी जातात त्याला वारी म्हणतात. आणि त्याच्या भेटीसाठी हे सर्व वारकरी वेगवेगळ्या ठिकाणाहून विविध संतांच्या पालख्यामध्ये काही निघालेले आहेत आणि काही आता निघणार आहेत. बरं. आणि ही वारी परंपरा कुठून सुरू झाली? वारीची परंपरा तशी फार जुनी आहे. म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे, संत ज्ञानेश्वर महाराज एक सर्वोच्च संत म्हणून आज संप्रदायामध्ये परिचित आहेत. आपण त्यांना माऊली म्हणतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या आईवडिलांनी सुद्धा वारी केली. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचे जे आईवडील होते ते त्यांच्या चारही भावंडांना, म्हणजे पुत्रांना घेऊन, म्हणजे निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताबाई, हे 4 भावंडांना घेऊन वारी करत असत. म्हणजे वारीची जी संकल्पना आहे ही ज्ञानेश्वर महाराजांपासूनच सुरू झालेली नाही, पण वारीची संकल्पना त्याच्या आधीपासून आहे. असं म्हणतात, वारकरी संप्रदायामध्ये सर्वात पहिले जे वारकरी होते ते भगवान शंकर होते. भगवान शंकरांनी सर्वात पहिली वारी केली ती पंढरपूरला केली, असं वारकऱ्यांमध्ये समज आहे. बरं. आणि आता तुम्ही बोलता बोलता माऊली म्हटलं. आम्ही प्रत्येक वेळेला बघितलं आहे की वारी सुरू असते आणि वारीची धून अशी सगळ्यांना लागलेली असते. त्यांना जात पात काही नाही आणि ते प्रत्येकाला संबोधताना माऊली असं म्हणतात. या माऊली म्हणण्याच्या मागे त्यांचा काय उद्देश असतो? माऊली म्हणजे आई. हो, म्हणजे माऊली आई, आणि आई सगळ्यात श्रेष्ठ आपल्या आहे. आई पण त्या वारीमध्ये माऊलीचं काय? माऊली म्हणजे आई. आणि जेव्हा माऊलीसोबत तुम्ही चालता वारीमध्ये, तेव्हा असं असतं की प्रत्येकाच्या हृदयामध्ये माऊली साठवलेली असते. त्याच्यामुळे प्रत्येकजण माऊली स्वरूप असतो, म्हणून प्रत्येकजण प्रत्येकाला माऊली म्हणूनच संबोधतात आणि त्या संबोधनाने प्रत्येकजण माऊली म्हणून पुढे चालतात. एक दुसरा पण अभिप्राय असा आहे की तुम्ही जर माऊली म्हटलं तर म्हणजे आपोआप तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांचा उल्लेख असा करता, तर तुम्हाला वेगळ्या देवाचा उल्लेख करायची गरज पडत नाही. म्हणजे त्यांची ती ओळख आहे. त्याच्यामुळे माऊली हा म्हणजे तुम्ही एकमेकाला संबोधून जरी माऊली म्हटलं तरी माऊलीचा जय जयकार केल्यासारखा होतो. त्या अनुषंगाने सुद्धा सर्वजण एकमेकांना माऊली म्हणून उच्चारतात. पालखी सोहळा कसा सुरू होतो? मी याआधी पण सांगितलं की वारी जी सुरू झाली ती आधी पहिली वारी शंकरांनी केली.
त्यानंतर पण सांगितलं की वारी ही ज्ञानेश्वर महाराजांच्या आधीपासूनसुद्धा वारी होती. पण त्याला पालखीचं स्वरूप जे प्राप्त झालं, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजानंतर तुकाराम महाराज आले, एकनाथ महाराज होते, त्यांनीसुद्धा वारी केली. तुकाराम महाराजांची वारी झाली. त्यानंतर तुकाराम महाराजांचे चिरंजीव होते तपोनिधी नारायण महाराज. त्यांना असं वाटलं की आपण याला कुठलं तरी स्वरूप द्यायला पाहिजे. म्हणून तुकाराम महाराजांच्या चिरंजीवांनी, नारायण महाराजांनी देहूवरून, कारण नारायण महाराज देहूचे, म्हणजे तुकाराम महाराज देहूचे, तर नारायण महाराजसुद्धा देहूला स्थायी होते. मग त्यांनी काय केलं की तिथून निघताना एका खांद्यावर तुकाराम महाराजांच्या पादुका घेतल्या आणि त्या पादुका घेऊन ते आळंदीला आले. आणि आळंदीला आल्यानंतर दुसऱ्या खांद्यावर ज्ञानेश्वर महाराजांच्या, म्हणजे माऊलींच्या पादुका घेतल्या आणि त्या दोन्ही पादुका 2 खांद्यावर घेऊन ते पंढरपूरला गेले. आणि तिथनं वास्तविक पाहता सोहळा ज्याला म्हणतो आपण वारीचा किंवा पालखी सोहळा, तो तिथनं सुरू झालेला आहे. तो सण असेल जवळपास 1709ची तो काळ असेल. त्यावेळेला पालखीचं स्वरूप, म्हणजे वारीला पालखीचं स्वरूप त्यावेळेला प्राप्त झालं. बरेच वर्ष ती पालखी त्याचप्रमाणे जात राहिली. म्हणजे स्वतः नारायण महाराज दोन्ही पादुका अंगावर घेऊन खांद्यावर घेऊन जात राहिले. कालांतराने त्यांच्या वंशजांनी ती प्रथा सुरू ठेवली. कालांतराने तुकाराम महाराजांच्या वंशजांमध्ये काही मतभेद निर्माण झाले त्या पालखीच्या निमित्ताने. आणि त्यानंतर मग ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा वेगळा सुरू झाला आणि तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा वेगळा सुरू झाला. त्याच्यामध्ये कथा अशा आहेत की हैबत बाबा म्हणून एक शिंदे सरकारच्या सैन्यामध्ये सरदार होते. त्यांनी पुढाकार घेऊन ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा वेगळा सुरू केला. आणि हैबत बाबा हे शिंदे सरकार याच्यामध्ये सरदार असल्यामुळे त्यांना त्या राजाकडनं पण, म्हणजे शिंदे सरकारकडनं पण सपोर्ट होता. आणि बाकी काही मंडळी, फडकरी मंडळी त्यांच्या सोबतीला आले आणि त्यांनी माऊलींचा, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा वेगळा सुरू केला आणि नंतर तुकाराम महाराजांचा पालखी सोहळासुद्धा वेगळा सुरू झाला. तर त्या अनुषंगाने आधी जो तुकाराम महाराजांचा आणि ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा एकत्र व्हायचा, तो कालांतराने दोन्ही पालखी सोहळे वेगवेगळं साजरे व्हायला सुरुवात झाली. बरं, आता तुम्ही फडकरी म्हटलं, म्हणजे कोण असतात हे फडकरी मंडळी? फड म्हणजे काय असतं की ॲक्च्युली फड ही संकल्पना नामदेवरायांच्या काळात आलेली परंपरा आहे किंवा संकल्पना आहे. नामदेवरायाच्या आधी काय व्हायचं की वेगवेगळे लोक समुदायाने पंढरपूरला वारी करत आणि ती वारी निरंतर होती. त्याला आपण दिंडी म्हणू शकतो. म्हणजे 10 लोक एका गावावरून निघाले आणि वाजत गाजत ते पंढरपूरला जायचे, त्याला पण दिंडी म्हणू शकतो. नामदेवरायांनी त्या सर्व दिंड्या एकत्रित केल्या. त्या एकत्रित दिंडीला फड असं संबोधलं जातं. अच्छा, म्हणजे सगळे एकत्र येतात. त्या दिंडी म्हणजे नागपूरवरनं सपोज एक दिंडी निघत असेल, अमरावतीवरनं एक दिंडी निघत असेल किंवा नागपूरच्या 3 दिंड्या निघत असेल, त्या आधी वेगवेगळ्या जायच्या. नंतर कालांतराने त्या दिंड्या एकत्रित जायला लागल्या आणि त्या एकत्रित दिंड्या जिथे जमायला लागल्या त्याला फड म्हणता आलं. अच्छा. आणि त्या फडाचा जो मालक असतो किंवा प्रमुख असतो त्याला फडकरी म्हणतात. आपण त्या फडाचा कॅप्टन म्हणू शकतो किंवा मालक म्हणू शकतो, तर त्याला फडकरी म्हणतात. म्हणजे वेगवेगळ्या दिंड्या जिथे एकत्रित येतात त्याला फड म्हणायचा आणि त्या फडाचा जो मालक असतो किंवा प्रमुख असतो त्याला फडकरी संबोधलं जातं. संतविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देते ग्वाही. ते या पालखीमध्ये, या वारीमध्ये ज्या मानाच्या पालख्या आहेत त्याचा काही क्रम असतो आणि कुठल्या कुठल्या मानाच्या पालख्या आहेत? तशा वारीची जी संकल्पना आपण बघितली किंवा पालख्या जर बघितल्या, वारकरी संप्रदायामध्ये अनेक थोर संत होऊन गेले. ते सर्व संत आणि त्यांच्या पालख्या आजही पंढरपूरला जातात. पण तुम्हाला माहिती आहे की नुकताच कोरोनाचा काळ येऊन गेला.
त्या कोरोनाच्या काळामध्ये ही संकल्पना जास्त प्रचलित झाली की मानाच्या पालख्या कोणत्या. कारण कोरोना काळामध्ये वारी सर्वांना करणं शक्य नव्हतं. म्हणून त्यावेळेला एक 10 मानाच्या पालख्या शासनाने सांगितल्या की या 10 मानाच्या पालख्या आपण परवानगी देऊ आणि त्या 10 मानाच्या पालख्या पंढरपूरला येतील. त्या 10 मानाच्या पालख्यामध्ये निवृत्ती, संत निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम हे 7 संत, म्हणजे हे सर्व संतांच्या 7 पालख्या. आईसाहेबांची पालखी म्हणजे रुक्मिणी मातेची पालखी कौंडण्यपूरवरून जाते. संत चांगा वटेश्वर यांची पालखी जाते आणि संत निळोबा राय यांची पालखी. अशा म्हणजे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम ह्या 7 पालख्या, आईसाहेबांची पालखी, निळोबा रायांची पालखी आणि संत चांगा वटेश्वर यांची पालखी, अशा 10 मानाच्या पालख्या त्यावेळेला कोरोनाच्या काळामध्ये शासनाने यांना परवानगी दिली होती. तशा संप्रदायामध्ये मानाच्या पालख्या असं काही डेफिनेशन नाही. पण कोरोनाच्या काळामध्ये या 10 मानाच्या पालख्यांना परवानगी देण्यात आली होती. तेव्हापासून हे 10 मानाच्या पालख्याचं डेफिनेशन जास्त प्रचलित झाली. वास्तविक पाहता संप्रदायामध्ये अनेक संत आहेत. गोरोबा काका आहेत, नरहरी सोनार आहेत, दामाजी पंत आहेत. या सर्व संतांच्या पालख्यासुद्धा तेवढ्याच मानाच्या आहे जेवढ्या या 10 संतांच्या आहेत. बरं, पण कोरोनामध्ये सगळीकडे सुखसुखाट होता, तेव्हा कोरोना काळात कशी वारी गेली, पण ती कशा पद्धतीने नेण्यात आली? कोरोनाचा काळ जर आपण विचारात घेतला, कारण एवढ्या वर्षाची परंपरा, म्हणजे आज आपण म्हणतो की 1700 ही परंपरा चालू आहे. म्हणजे आज 500-700 वर्षाचा काळ झाला. ही वारी अखंडित सुरू आहे. म्हणजे जेव्हा इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळेलासुद्धा ही वारी खंडित झाली नाही. म्हणजे मी एक छोटासा उल्लेख करू इच्छितो. तर आपणसुद्धा सर्वांनी कधी पिक्चरमध्ये वगैरे जर बघितलं असेल की नारायण महाराज जेव्हा पालखी घेऊन निघाले तेव्हा इंग्रजांचं राज्य होतं, मुसलमानांचं राज्य होतं आणि त्या पालखीला प्रोटेक्शन म्हणून संभाजीराजेंनी प्रोटेक्शन दिलं होतं. त्यावेळेसुद्धा ही वारी खंडित झाली नाही. आणि आता नुकताच कोरोनाचा काळ आला, त्यावेळेला कर्फ्यू असल्यामुळे बाहेर निघणं कोणालाच शक्य नव्हतं किंवा निघू देत नव्हते. त्यामुळे सामान्य वारकऱ्यांची अशी भावना होती की जी वारी आधी खंडित झाली नाही ती आतासुद्धा खंडित नको व्हायला. म्हणून वारकऱ्यांनी शासनाला बरेच विनंती केल्या. वेगवेगळ्या विनंती करण्यात आल्या की आमच्या दिंडीमध्ये जर 20 लोक असतील तर आम्ही फक्त 5च लोक जाऊ, पण आम्हाला परवानगी द्या. आम्ही दिवसा चालण्याच्या जागी रात्री चालू, पण आम्हाला परवानगी द्या. आम्ही जेवणाची व्यवस्था स्वतः करू, आम्हाला परवानगी द्या. म्हणजे त्याचा त्रास कोणाला होऊ नये अशी परवानगी द्या. आणि त्यावेळेला असं होतं की एकत्रित 5 किंवा 8 लोकच एकत्रित येऊ शकतील असं निर्देश होते. तर तुम्ही जेवढे लोक म्हणाल, 2 लोक म्हणाल तरी 2 लोकांनी आम्ही पालखी नेऊ, पण पालखी सोहळा खंडित होऊ नये असे विनंती शासनाला करण्यात आली. पण शासनाने त्यावर नाही म्हणून उत्तर दिलं. मग पालखी सोहळा खंडित नको व्हायला म्हणून आपण ज्या 10 मानाच्या पालख्याचा उल्लेख आपण आता केला, त्या 10 मानाच्या पालख्या शासनाच्या निर्देशानुसार पंढरीत पाठवण्यात आल्या. प्रत्येक पालखीसाठी 2 बसेस शासनाने दिल्या होत्या. त्या बसेसमध्ये सर्व संतांच्या पादुका, रथ नव्हता. म्हणजे पालखी सोहळा जेव्हा म्हणतो आपण तेव्हा परंपरागत रथ जो असतो ज्याच्यामध्ये पादुका ठेवल्या जातात ते रथ नव्हते, परंतु संतांच्या पादुका बसमध्ये काही निवडक वारकऱ्यांच्या सह पंढरीत पाठवण्यात आल्या. आणि तसेच 2-3 दिवसाचा जो काही कालावधी त्यांना देण्यात आला होता, वेळ देण्यात आला होता, त्या वेळेमध्ये त्यांना ते दर्शन घडवण्यात आलं. संतांचं आणि पांडुरंगाचं दर्शन भेट घडवण्यात आली, पण वारी खंडित झाली नाही. म्हणजे कोरोना काळातसुद्धा वारी घडून आली, ती वेगळ्या प्रकारे झाली असेल,
पण वारी आजवर खंडित झालेली नाही. अच्छा, म्हणजे याला म्हणतात पांडुरंगाची ओढ. पांडुरंगाची ओढ, कारण भक्ती संप्रदाय आपण म्हणतो ना, वारकरी संप्रदाय भक्ती संप्रदाय. पांडुरंगाच्या भेटीसाठी वारकरी काही करायला तयार असतात. तुम्ही जर एकूण वारी जर बघितली, प्रत्येक संतांच्या पालख्या वेगवेगळ्या असतात. प्रत्येक संतांच्या पालख्या वेगवेगळ्या गावातनं निघतात. प्रत्येक संतांच्या पालख्यांचा मार्ग वेगळा असतो. दिवस कमी जास्त लागतात. काही पालख्यांना 40 दिवस लागतात, काही पालख्यांना 15 दिवस लागतात, 20 दिवस लागतात. पण दिवसाचा विचार न करता, म्हणजे सांसारिक जीवनामध्ये असतानासुद्धा सर्व वारकरी रामकृष्ण हरी मंत्राचा नामघोष करत पंढरपूरपर्यंत जातात. आणि तीच भक्ती साधना आहे. कारण वारी ही वारकऱ्यांसाठी सर्वोच्च ठिकाणी मानली जाते. बरोबर. पण एवढी सगळी लोक असतात, तर याचं मॅनेजमेंट कसं होतं? दॅट्स वाय वी कॉल वारकरी इज अ सेल्फ डिसिप्लिन कम्युनिटी. राईट, वारकरी संप्रदाय इज अ सेल्फ डिसिप्लिन कम्युनिटी. हो, कारण प्रत्येक वेळेला बघितलं आहे की त्यांना कशाचं भान नसतं. ते आपल्यात रमलेले असतात. हो, पण जायचं आहे आणि पायी चालत असतात, तरी त्यांचा एकही थकवा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. थकवा तर नसतोच, पण वारी ही पूर्ण डिसिप्लिन वारी असते. जर तुम्ही पूर्ण क्रम जर बघितला, म्हणजे आपण माऊलींच्याच पालखीचं उदाहरण घेऊ. जशी माऊलींची पालखी आहे, माऊलीच्या पालखीच्या समोर काही दिंड्या असतात, माऊलीच्या पालखीच्या मागे काही दिंड्या असतात. माऊलीची पालखी मध्ये असते, समोर 27 दिंड्या, मागे 27 दिंड्या, आणि त्या 27 दिंड्याच्या मागे अगणित दिंड्या. आणि वेगवेगळ्या संतांच्या असतात? नाही, वेगवेगळ्या गावातून आलेल्या दिंड्या असतात. बरं. जवळपास 500 दिंड्या माऊलींच्या पालखीमध्ये असतात. पण या ज्या समोरच्या 27 आहेत, म्हणजे माऊलीच्या समोरच्या आणि माऊलींच्या मागच्या 27, यांना विशेष महत्त्व आहे. यांना नंबर दिलेले असतात. प्रत्येक दिंडीला नंबर दिलेले आहेत, आणि ते दिलेले नंबर, पहिलेपासून दिलेले नंबर ते आजही तेच आहे. म्हणजे एखादी दिंडी जर पहिल्या नंबरवर चालत असेल, तर ती पहिल्या नंबरवर तेव्हाही चालत होती, आताही चालतच आहे. आणि ती चालत तशीच तोच नंबर तिला दिलेला असतो. तो नंबर कधीही चेंज होत नाही. बरं. आता 27 नंबर समोर, 27 मागे, या दिंडीमध्ये चालणाऱ्या लोकांना माहिती असते की मी या दिंडीमध्ये आहे, तर मी त्याच दिंडीमध्ये असणार. प्रत्येक दिंडीची ठिकाणं ठरलेली असतात. म्हणजे माऊली आळंदीवरून निघणार, पंढरपूरला जाणार. या 20 दिवसाच्या प्रवासामध्ये माऊली 18 गावी वेगवेगळ्या ठिकाणी थांबते. मग माऊली ज्या ठिकाणी थांबते, माऊली थांबल्यानंतर, माऊलीचा रथ थांबल्यानंतर, पालखी थांबल्यानंतर या दिंड्यासुद्धा स्थिरावतात. पण त्या दिंड्यांच्या थांबण्याचे स्थानंसुद्धा ठरलेले आहेत. ते वर्षानुवर्ष ठरलेले आहेत. अच्छा, म्हणजे तिथेच थांबणार ते जे ठरलेले ठिकाणं आहेत. म्हणजे 10 वर्षाआधी, 100 वर्षाआधी, 150 वर्षाआधी, 200 वर्षाआधी जिथे थांबत होते, त्याच ठिकाणी आजही थांबते. त्या दिंडीचं स्थान चेंज होत नाही. त्याच्यामुळे एखादा हरवला जरी, तरी त्याला माहिती असतं की दिंडी थांबल्यानंतर मला जायचं कुठे आहे. तर अशी ती सेल्फ डिसिप्लिन्ड असते. जनरली आपण जर क्रम बघितला, तर सर्वात सुरुवातीला अश्व असतो. अश्वाच्या मागे नगारा असतो, नगाराच्या मागे दिंड्या असतात. म्हणजे तिथनं समोर 27 दिंड्या, म्हणजे पहिला नंबर जरी असला तरी त्याचा नंबर 27, 26, 25, 24 असं करून माऊलीच्या रथापर्यंत एक नंबर. नंतर माऊलीच्या रथानंतर परत 1, 2, 3, 4 असा नंबर असतो. आता नगारा हा जो आहे, हा आयडेंटिकल मार्क आहे. म्हणजे आता आपण चाललो, म्हणजे आपली दिंडी चालली आणि अमुक ठिकाणी थांबली, तर मग नगारासुद्धा माऊलीच्या दिंडीच्या आसपास कुठेतरी असतो. आणि तुम्ही समोर कुठे जरी जाऊन थांबलेले असतात. नगारा म्हणजे जो आपण वाजवणारा नगारा, तो सुद्धा एका गाडीमध्ये असतो. तो नगारा, पण त्यालाही परंपरा आहे. म्हणजे परंपरेपासून ज्याला नगारा वाजवण्याची परंपरा आहे तेच नगारा वाजवतील. म्हणजे त्यांचे वंशज 5 पिढ्या झाल्या असतील,
पण ते 5-7 पिढ्यापासून तेच नगारा म्हणजे वाजवतात तीच आहे. पिढी परत परत हां, ती निरंतर तर चालत आली. वारीमध्ये अशाच परंपरा असतात. हम्म. मग नगारा आहे, ती माऊलीच्या पालखीजवळ थांबलेला नगारा आहे विसाव्याच्या वेळेला, आणि आता तो नगारा निघाला की नगाराच्या मागे बरोबर जी 27 नंबरची दिंडी आहे ती बरोबर तिथे येऊन आपलं चालायला सुरुवात करते. त्याच्या मागे बरोबर 26 नंबरची दिंडी 27 नंबरच्याच मागे चालायला सुरुवात करते. त्याच्या मागे 25. तिथे कोणीही पोलीस नसतात, कोणी सांगायला नसतं की तुम्हाला या रांगेत चालायचं आहे, या नंबरनी चालायचं आहे. तुम्हाला माहिती आहे माझ्या दिंडीचा नंबर किती. प्रत्येक दिंडीमध्ये एक नंबर घेऊन खांब घेऊन असलेला वारकरी असतो. तो फक्त नंबर दाखवायसाठी असतो की आपला नंबर किती आहे. तो नंबर तुम्ही बघायचा आणि त्या नंबरमध्ये तुम्ही दिंडीत जाऊन चालायला लागायचं. आणि जे नंबर ठरलेले आहे, म्हणजे असं नसतं की नगाऱ्यानंतर 27 नंबरची दिंडी आहे आणि 27चे 2च लोक आहे तर आपण त्यांच्यासमोर जाऊन 26वाले उभे राहू, तसं नसतं. तसं नाही. ज्या सिक्वेन्समध्ये दिंड्यांचे नंबर आहे त्याच सिक्वेन्समध्ये त्या दिंड्या चालत असतात. दिंडीमध्ये सर्वसाधारण सुरुवातीला पताकाधारी असतात, हम्म. ज्याच्या हातामध्ये काडी असते. त्याच्यापैकी एकाच्या हातामध्ये काठी असते ज्याच्यावर नंबर लिहिले असतो दिंडीचा, असे पताकाधारी असतात. त्याच्यानंतर टाळकरी मंडळी असतात, टाळकऱ्यांसोबत भजन करणारी मंडळी असतात. भजनधारी मंडळींमध्ये विणेकरी उभा असतो, त्याच्या आजूबाजूला भजन करणारे विणेकरी म्हणजे जे ज्यांच्या विणा हातात वीणा घेऊन असते. विणा घेऊन उभे असतात. प्रत्येक दिंडीमध्ये एक विणेकरी असतो, ते उभे असतात. आणि विणेकरांच्या मागे तुळशीधारी महिला उभी असते आणि त्याच्यानंतर बाकी महिला मागणं चालतात. म्हणजे असं होतं नाही की पुरुष आणि महिला सोबत चालू आहे. प्रत्येक दिंडीमध्ये सिक्वेन्स ठरलेला आहे, तर प्रत्येक दिंडीमध्ये हाच सिक्वेन्स फॉलो केला जातो. सुरुवातीला पताकाधारी, एका पताकाधारीच्या हातामध्ये दिंडीचा नंबर असलेला दंडा, त्याच्यानंतर टाळकरी, टाळकऱ्यांच्या नंतर भजन करणारे मंडळी, त्यांच्यासोबत विणेकरी, विणेकराच्या मागे तुळशीधारी, त्याच्यानंतर महिला, असा क्रम ठरलेला असतो. वारीचं संपूर्ण नियोजन जर बघितलं तर कोणीतरी कॅप्टन पाहिजे. चोपदार जर तुम्ही शब्द ऐकला असेल, हा त्या वारीचा कॅप्टन, हा त्या पालखी सोहळ्याचा कॅप्टन. चोपदार पूर्ण वारीचं डिसिप्लिन कसं आहे हे बघत असतो. म्हणजे कॅप्टनला चोपदार म्हटलं जातं. कॅप्टनला चोपदार म्हटलं जातं. म्हणजे आपल्या भाषेमध्ये त्याला कॅप्टन कॅप्टन म्हणतात. म्हणतो. प्रमुख नाही म्हणता येणार, पण कॅप्टन म्हणता येईल. ज्याला आपण चोपदार म्हणतो, म्हणजे कारण बरेचदा आपण शब्द ऐकतो चोपदार, आणि त्याचं कार्य काय, तर तो त्या पालखी सोहळ्याचा प्रमुख किंवा कॅप्टन. त्याची जबाबदारी ही की ही जी पालखी सुरू आहे ती डिसिप्लिनमध्ये सुरू असायला पाहिजे, आणि पालखीला जिथे जिथे अडचण येते त्या अडचणी दूर करण्याचं काम चोपदाराचं असतं. म्हणजे एखाद्या दिंडी मालकाला, कारण प्रत्येक दिंडी आहे, एका दिंडीमध्ये 200 लोक असतात, 300 लोक असतात, तर त्या दिंडीचा मालकसुद्धा असतो. तर त्या दिंडीच्या मालकांनी अडचण आल्यास त्या चोपदाराला भेटायचं आणि ते त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्यायचे. समजा एखाद्या दिंडीने डिसिप्लिन पाळला नाही, कारण भजन हे सर्वात महत्त्वाचं आहे वारी करत असताना. आणि ते करतच असतात. पण तुम्ही समजा भजन करत नसाल आणि ते चोपदाराला दिसलं तर तुमची दिंडी कधीही बाहेर काढली जाऊ शकते. आणि म्हणजे हा नियम आहे. आणि एकदा चोपदाराने दिंडी बाहेर काढली तर मग ती दिंडी परत येत नाही, म्हणजे कोणी कितीही रिक्वेस्ट केली तरी. कारण जे नियम आहेत, म्हणजे आपण जर सर्वसाधारण नियमांचा जर उल्लेख केला, नियम काय आहेत, तुमच्या कपाळावर गोपीचंदनाचा टिळा असावा, बुक्का असावा, भजन करत तुम्ही चालावं, महिलांची गैरवर्तणूक नको, मांसाहार वर्ज्य, मदिरापान वर्ज्य, तंबाखू चालत नाही, मारहाणी चालत नाही, शिव्या चालत नाही, फक्त आणि फक्त भजन ही साधना, रामकृष्ण हरी मंत्रेचा जप, या सर्व गोष्टी त्या दिंडीमध्ये बघितल्या जातात. आणि ते डिसिप्लिन बघण्याचं काम डायरेक्टली इनडायरेक्टली त्या चोपदारांचं असतं.
मग ते चोपदार ते बघत असतात. जी दिंडी डिसिप्लिनमध्ये नसते त्याला ते बाहेर काढले जाते आणि ही कल्पना सर्व दिंडींना असते. आणि त्या दिंडीमधल्या एकाही व्यक्तीने जर असं गैरवर्तन केलं तर तर ती ते पूर्णच दिंडी नाही, बाहेर तर त्या हां. दिंडी मालकांना तशी समज दिल्या जाते की असं असं तुमच्या दिंडीमध्ये चालू आहे. म्हणजे एकच चोपदार नसतो, चोपदार बरेच असतात, पण एक मेन असतो. त्यांच्या सोबतीला असिस्टंट चोपदार म्हणता येईल तसे बरेच असतात. अच्छा. आणि ते ही पूर्ण, कारण 500 दिंड्या आहेत, एक चोपदार नाही फिरू शकत 500 दिंड्या, त्याच्यामुळे बरेच चोपदार असतात, ते बघत असतात. तर त्या डिसिप्लिननी ते बरोबर व्हायला Follow पाहिजे. करत जर असतात. फॉलो नसेल केलं तर ती तुम्हाला दिंडी ती बाहेर काढल्या जाते. त्याच्यामुळे ही सेल्फ डिसिप्लिन वारी असते. वारी ज्या ठिकाणी थांबणार त्याच ठिकाणी थांबते. बरं, हे थांबल्यानंतर त्यांचं खानपानाचं वगैरे ते सोय ते ती दिंडी मालकाकडे त्याची जबाबदारी असते. जशी एक दिंडी आहे त्याच्यामध्ये 200 लोक आहेत, तर त्या दिंडी मालकाची जबाबदारी त्या 200 लोकांची काळजी घ्यायची. म्हणजे त्यांच्या जेवणाची असेल, नाश्त्याची असेल. जिथे दिंडी थांबली ते दिंडी थांबल्यानंतर जी काय सोय करायची असेल ती दिंडी मालकांना करायची असते. पालखी सोहळा त्याचं नियोजन करत नाही. दिंडी मालकाला त्या त्या दिंडीची पूर्ण सोय करावी लागते. आणि आता ह्या तुम्ही क्रम सांगत असताना आपण बघितल्या प्रत्येक वेळेला तुळशीला खूप महत्त्व दिलं जातं. तुळशी आपल्या वैष्णव, म्हणजे आपण वारकरी संप्रदाय म्हणण्यापेक्षा वैष्णवांमध्ये तुळशी ही गोपिका आहे. हो. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये त्या गोपिकेला डोक्यावरच घेऊन चालतात, अशी ती संकल्पना आहे. अच्छा. आणि तुळशी माळ्याचं काही महत्त्व? तुळशी माळा पण गोपिका आपल्या गळ्यामध्ये आहे. म्हणजे ज्या सायंटिफिक दृष्ट्या जरी बघितलं, द प्युरेस्ट फॉर्म, द प्लांट विच इज इन द प्युरेस्ट फॉर्म विच इज ऑन द अर्थ, दॅट इज तुलसी. म्हणजे सायंटिफिक दृष्ट्या पण त्या तुळशीचं महत्त्व आहे, पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून ती गोपिका आहे. म्हणून ते आपण मग त्याचे काही नियम आहेत का? जसं रुद्राक्षाचं काही असतं. तुळशी माळ कोणी पण घालता येते. कुठल्याही वयोगटातल्या स्त्री किंवा पुरुषाला घालता येते, कुठल्याही दिवशी घालता येते. म्हणजे असं नाही की स्त्रियांना हे बंधन आहेत की या 3-4 दिवसामध्ये घालायला नको. तुळशी एकदा तुम्ही घातली तर ती कधीही घालता येते, झोपेत घालता येते, बेडवर घालता येते, तुम्ही एखाद्या मयतीला गेला असेल तरी घालता येते, त्याला बंधनं नाहीत. बरं. आणि पण महिलांचे जे अडचणीचे दिवस असतात त्याच्यात सुद्धा घालता येते. एकदा घातलेली तुळशी माळ जेव्हा आपण जातो ती आपल्यासोबतच जाते. तर तुम्ही बघितलं असेल की तुम्ही गेल्यानंतर एखाद्या वेळेला तुमच्या गळ्यातले दागिने सगळे काढून घेतील, पण तुळशीची माळ कोणीही काढत नाही. तर ती संकल्पना आहे की तुळशीची माळ एकदा घातली की आपण गेल्यानंतर सुद्धा ती आपल्यासोबतच जाते. आणि ती तुटल्यावर काही नियम ती असतात? तुटल्यावर नियम असा आहे, म्हणजे असा समज आहे वारकरी संप्रदायामध्ये, की एक तर ती घालताना कुठल्या तरी संताच्या हातून ती घालायला पाहिजे. संत बरेच आहेत. संत म्हणजे आता महाराज मंडळी म्हणू शकतो, ज्यांचं आचरण चांगलं आहे. म्हणजे कीर्तनकार बरेच आहेत समाजामध्ये, संप्रदायामध्ये, पण ज्यांचं आचरण चांगलं आहे त्या संतांच्या हातून, महाराजांच्या हातून ती तुळशीमाळ विधिवत घालावी लागते. ती घातल्यानंतर समजा ती तुटली तर असा समज आहे की दुसरी घालतपर्यंत आपण अन्न पाणी सेवन करू नये, असा नियम आहे. पण हा सर्वसाधारण नियम आहे. पण तुळशी माळ घालायला निर्बंध नाहीत. कुठल्याही वयोगटातला स्त्री पुरुष असो, बालक बालिका असो, ती तुळशीची माळ कुठल्याही वयामध्ये घालता येते, कुठल्याही ठिकाणी घालता येते. असं ज्या मंदिरातच घालायला पाहिजे किंवा याच ठिकाणी घालायला पाहिजे असे काहीही नियम नाही. बरं, या वारीमध्ये खैलार बैलाला महत्त्व दिलं आहे. खैलार बैल, तर काय त्याच्या मागचं उद्देश आहे? खिल्लार बैलाबद्दल खूप अशी माहिती नाही, पण जनरल आपण जर शोधलं, असं म्हणतात खिल्लार बैल हा जो बैल आहे, इट इज ॲज गुड ॲज हॉर्स. ठीक आहे. जर त्याची पूर्ण तुम्ही बॉडी स्ट्रक्चर बघितलं खिल्लार बैलाचं, तर इट इज ॲज गुड ॲज हॉर्स. असं धिप्पाड आणि त्याचे मसल्स जर बघितले तुम्ही तर पूर्ण घोड्यासारखेच दिसतात. त्याची उंची पण जवळपास घोड्यासारखी असते. हा जो भाग असतो मानेखालचा खिल्लार बैलाचा, हा साधारण बैलासारखा नसतो, हा जवळपास घोड्यासारखा असतो. कारण तुम्ही जर बैलाचा हा भाग बघितला तर हा थोडा लोमका असतो. अच्छा. याचा लोमका नसतो, इथे कमी मांस असतं. त्याची बॉडी पूर्ण स्ट्रक्चर जर बघितलं घोड्यासारखं असतं.
आणि आपण हॉर्स पॉवर म्हणतो, बरोबर आहे. म्हणजे हॉर्स पॉवर याच्यासाठी मेजर करतो कारण जास्त ताकद असते. द मोस्ट पॉवरफुल ॲनिमल ऑन द अर्थ इज दी हॉर्स. ठीक आहे. तर जेव्हा आपण एवढी मोठी लांब वारी करायची आहे, ठीक आहे, लांब वारी करत असताना तुम्हाला बैल पण तसेच तगडे पाहिजे. त्यामुळे खिल्लारी बैलांची निवड याच्यासाठी केली जाते. असं म्हणतात नॉर्मली हे बैल जे आहेत ते रनिंग म्हणजे जेव्हा शर्यती असतात त्याच्यासाठी वापरले जातात. आणि हे बैल घोड्यापेक्षा ताकदवर असतात असं बोललं जातं. म्हणून या बैलांची निवड पालखीचा जो रथ असतो तो ओढण्यासाठी काय केला जातो. बरं, मग त्यांची काही वंशपरंपरा आहे की एखाद्याचा कोणाला मान दिला असतो? मान दिलेला असतो. मानाची जोडी निवडल्या जाते दरवर्षी. आणि असं म्हणतात की एकदा त्या बैलांनी जर माऊलीचा रथ ओढला तर त्याला मग शेतातले कामं करू द्यायचे नाही असा समज आहे. त्याच्यामुळे जी जोडी निवडल्या जाते त्या जोडीचंच म्हणजे ती जोडी नेतात. म्हणजे 2 जोड्या ठरलेल्या आहेत, म्हणजे 2 बैल ठरलेले असतात. तेच बैल पूर्ण पालखी नेतात आणि तेच बैल पालखी परत आणतात. बरं. आणि एकदा परत आणल्यानंतर त्या बैलांकडनं कुठलीही शेतीची कामं करवल्या जात नाही असा समज आहे. पण लोकांची उत्सुकता असते की आपली जोडी लागली पाहिजे. उत्सुकता असते, लागली पाहिजे. आणि ते संस्था प्रत्येक पालखीचे नियम असतात, त्या नियमांनी ते सिलेक्शन करतात. अच्छा. आणि अश्व पण आहे की माऊलीचा अश्व? माऊलीच्या अश्वाची पण कहाणी आहे. मी तुम्हाला आधी बोलता सांगितलं, हैबत बाबांनी पालखी सुरू केली, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा जेव्हा सुरू झाला, हैबत बाबा सरदार होते आणि तिथे शितोळे सरकार म्हणून राजे होते, म्हणजे राजांच्या सोबत होते. त्यांनीसुद्धा पालखीला सपोर्ट केला त्यावेळेला पालखी करायला. आणि त्यावेळेला म्हणजे जेव्हा माऊलींची पालखी निघाली त्यावेळेला खूप लवाजमा असायचा, कारण राजाचा सपोर्ट होता पालखी काढायला. तेव्हा हत्ती घोडे वगैरे सर्व असायचे. मग कालांतराने हत्ती बंद करण्यात आले, पण अश्व अजूनही आहे. आणि शितोळे सरकार म्हणून जे राजे होते त्यावेळेला, सरदार होते, परंपरागत त्यांचाच घोडा आजही माऊलींच्या पालखीमध्ये असतो. बरं. म्हणजे 1705 म्हणजे 1700 नंतर जो काही हैबत बाबांनी पालखी सोहळा सुरू केला, वैयक्तिकरित्या वेगळा सुरू केला, त्याच्यामध्ये शितोळे सरकारांनी पहिल्यांदा घोडा त्या पालखीमध्ये होता. परंपरागत तोच अश्व, तोच म्हणजे परंपरागत त्यांनाच तो मान दिलेला आहे घोड्याचा, आणि तो सर्वात समोर असतो. बरं. आणि मी तर पालखी म्हणजे पंढरपूरला गेली नाही या वारीत, पण न्यूज चॅनल्समध्ये आपण बघितलं की तो अश्व धावतो आणि त्याच्या मागे वारकरी धावतात. ती काय प्रथा आहे? त्याला रिंगण म्हणतात. अच्छा. आणि रिंगणमध्ये म्हणजे त्यालाच रिंगण म्हणतात की वेगवेगळे पण गेम असतात रिंगणमध्ये? आता रिंगण जेव्हा होतं त्यावेळेला वेगवेगळे खेळसुद्धा होतात. रिंगण हा काय म्हणतो सर्वोच्च क्षण आहे, एक प्रकारचा आनंदाचा क्षण असतो वारकऱ्यांसाठी. 2 प्रकारचे रिंगण साधारणतः होतात वारकरी वारीमध्ये. एक गोल रिंगण असतं, एक उभं रिंगण असतं. आता गोल रिंगण म्हणजे काय की माऊलींची पालखीमध्ये आहे आणि त्याच्या भोवती फिरणं, याला म्हणतात गोल रिंगण. आणि उभं रिंगण म्हणजे माऊलीची पालखीमध्ये आहे आणि त्याच्या आजूबाजूला फिरणं, त्याला म्हणतात उभं रिंगण. तर गोल रिंगणामध्ये साधारणतः हे जे खेळ आपण म्हणतो ते होतात. आता ती काय पद्धत आहे की आता जिथे गोल रिंगण व्हायचं असेल, पालखी येते, माऊलींची पालखी स्थिरावते त्या ठिकाणी, एक गोल रिंगण केलं जातं माऊलींची पालखीमध्ये. त्याच्या आजूबाजूला गोल करून सर्व पताकाधारी, त्याच्यानंतर सर्व टाळकरी मंडळी, म्हणजे सर्व दिंड्या, सर्व म्हणजे काही दिंड्या. त्याच्यानंतर एक जागा सोडली जाते घोड्यांना फिरायसाठी, त्याच्यानंतर परत दिंड्या, अशी ती पद्धत असते.
आणि त्या पद्धतीनेच म्हणजे तुळशीधारी पताकाधारी समोर म्हणजे असे उभे राहतात लेयर्समध्ये उभे असतात. पहिले माऊलींची पालखी, दुसऱ्या लेअरमध्ये पताकाधारी तुळशीधारी महिला, तिसऱ्या लेअरमध्ये टाळकरी मंडळी, चौथ्या लेअरमध्ये पूर्ण पॅच खाली असतो गोल, आणि मग शेवटी पुन्हा सर्व दिंड्या, वाचलेल्या दिंड्या असतात. त्याच्यामध्ये जो अश्व असतो त्या अश्वाला फिरण्यासाठी ती जागा दिलेली असते. हा जो मानाचा अश्व हा जो मानाचा अश्व आहे, साधारणतः 2 अश्व असतात. एका अश्वावर घोडेस्वार असतो, दुसरा अश्व खाली असतो. खाली अश्वाचं संकल्पना अशी आहे, जेव्हा रिंगण होतं त्या खाली अश्वावर संत विराजमान असतात, म्हणून ते एक अश्व खाली ठेवलेला असतो. जेव्हा रिंगण होतं त्याच्या आधी जो घोडेस्वार असतो तो पहिले एक रिंगण पूर्ण करतो, म्हणजे तो घोड्याला पाथ दाखवतो की या पाथमध्ये रिंगण व्हायचं आहे, आणि मग तो घोड्यावरनं उतरतो. आणि जो मोकळा घोडा आहे, असं समज आहे की त्या घोड्यावर संत विराजमान असतात, आणि तो मोकळा घोडा बरोबर त्या रिंगणामध्ये फिरतो. आणि तो फिरलेला घोडा, त्याचे जे चरणरज आहेत ते सर्वजण आपल्या कपाळाला लावतात, कारण त्याची संकल्पना अशी आहे की संत त्या घोड्यावर विराजमान होतात, आणि त्या विराजमान होऊन ती माऊलींची परिक्रमा त्यांनी केलेली असते, रिंगण केलेलं असतं. त्याच्यामुळे ते धूळ प्रत्येकजण आपल्या कपाळाला लावतात. आधीची संकल्पना अशी होती, कारण राजांनी, संभाजी राजांनी याला प्रोटेक्शन दिलेलं होतं, फार लवाजमा असायचा, मग सैन्य असायचं. मग त्यावेळेला मर्दानी खेळ त्यावेळेला व्हायचे वारीमध्ये. मग मर्दानी खेळ म्हणजे काय, तर कबड्डी व्हायच्या, हुतुतुतू व्हायची, अशा प्रकारचे खेळ व्हायचे, मल्लखांब व्हायचे, जुने चालत आलेले आहे. आता तसे खेळ खेळता येत नाही. मग त्यावेळेला आता वेगवेगळ्या प्रकारची आसनं हे सर्व वारकरी मंडळी करत असतात. आणि हा जो पॅच असतो ज्याच्यामध्ये रिंगण झालेलं असतं, त्या पॅचमध्ये हे सर्व मर्दानी खेळ होतात. दिंड्या आपापल्या परीने करतात. पाऊस जर आला तर आनंद द्विगुणित होतो, कारण सर्व वारकऱ्यांना वाटतं की ती जी धूळ आहे ती माझ्या शरीराला लागली पाहिजे. तर प्रत्येक वारकरी त्या मातीमध्ये, चिखलामध्ये लोळतात, नाचतात, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळतात. तर ही ती रिंगणाची संकल्पना आहे. काय अप्रतिम दृश्य सांगताना माझ्या अंगावर काटे उभे होतात आहे, कारण जेव्हा म्हणते बघतो की माऊलींचा अश्व, म्हणजे तो जो अश्व आहे ज्याच्यावर संत विराजमान आहे, ही संकल्पना आहे. त्याच्यानंतर प्रत्येकजण कपाळाला ती धूळ लावतात. ती कल्पना करूनच काटे येतात. आणि त्याच्यानंतर ते जर दृश्य बघितलं की प्रत्येकजण एक वेगवेगळ्या प्रकारे टाळ मृदंगाच्या गजरामध्ये रामकृष्ण हरीचा जप सुरू आहे, ज्ञानोबा तुकोबाचा जप सुरू आहे, त्या जपामध्ये ती रिंगण होतं. म्हणजे ज्या दिवशी रिंगण असतं तो दिवसच और असतो. आणि जर त्याच्यात पाऊस आला तर आनंद द्विगुणित होतो. आपण जर बघितलं की आपल्याला कुठे जायचं आहे आणि पाऊस आला तर आपल्याला वाटतं की पाऊस नको, पण वारीमध्ये अशा दिवशी रिंगणामध्ये जर पाऊस आला तर त्यासारखा आनंद द्विगुणित करणारा दिवस नसतो. तर रिंगण हा खूप मोठा सोहळा वारीमध्ये असतो. उभं रिंगण जे म्हटलं त्यामध्ये दिंड्या ज्या आहेत त्या दुतर्फा उभ्या होतात. मधातला पॅच अश्वासाठी सोडला जातो आणि माऊलींची पालखी मध्ये असते. म्हणजे 27 दिंड्या मागे, 27 दिंड्या समोर, 27 दिंड्या मागे, मध्ये माऊलींचा रथ, आणि तो अश्व असा पूर्ण 27 समोरच्या दिंड्या मागच्या दिंड्यांना गोल फिरून अशा प्रदक्षिणा मारतो. पण त्यावेळेला दिंड्या फक्त उभ्या असतात, म्हणून त्याला उभं रिंगण म्हणतात. आणि पण ते रोडवर सुद्धा होतात. पण हे जे गोल रिंगण आहे ते ठरलेले ठिकाण आहेत, मोठे मोठे मैदानं असतात, शेती असतात, त्या ठिकाणी हे गोल रिंगण होतं. मी विचारणारच होते की पर्टिक्युलर ती जागा आहे का, कारण हे ठरलेले ठिकाण असतात. शासनाकडे याची जबाबदारी असते. मग ते शासन ते पूर्ण व्यवस्थित तिथे साफ करून देतात, आणि म्हणजे वारकऱ्यांच्या बसायसाठी सोय असते, आणि ठरलेले ठिकाण असतात. त्या ठिकाणी तो गोल रिंगणाचा उत्सवच म्हणता येईल, तो साजरा होतो. बरं, आपण आता म्हटलं की कोरोनामध्ये तुम्ही शासनाला परमिशन मागितली होती आणि 10च मानाच्या पालख्या न्याव्या आणि ह्या सगळ्या, पण 2 वर्षानंतर जेव्हा
वारी गेली त्यात काय उत्साह दिसला तुम्हाला? 2 वर्ष वारी करता आली नाही वारकऱ्यांना, कारण पालखी सोहळा जरी खंडित झाला नसला तरी अनेक लोकांची वारी नक्कीच खंडित झाली होती. बरोबर. म्हणजे संत गेले पंढरपूरला पण वारकऱ्यांना जाता आलं नाही, त्याचं दुःख नक्कीच त्यांच्या मनामध्ये होतं. परंतु 2 वर्षानंतर म्हणजे 2020-2021मध्ये पालखी सोहळा साजरा झाला नाही जसा व्हायला पाहिजे. परंपरागत जो पालखी सोहळा होता तसा साजरा झाला नाही. पण 2022मध्ये त्याच उत्साहाने सर्व वारकरी एकत्रित आले आणि मला असं वाटतं, म्हणजे मी 2022च्या पालखीला वारीला स्वतः होतो आणि लोक असं म्हणायचे की दरवर्षीपेक्षा यावेळेला जास्त गर्दी आहे. तर आनंद नक्कीच द्विगुणित होता आणि ती ओढसुद्धा होती, कारण वारी ही परंपरा आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वारकऱ्यांच्या मनामध्ये वारी ही व्हायलाच पाहिजे अशी भावना होती आणि तो आनंद बघण्यासारखा होता. पालखी सोहळा झाला पण वारी खंडित झाली होती, पण परत ती वारी त्यांनी सुरू म्हणजे करता आली 2022मध्ये. त्याचा आनंद वेगळाच होता. हां, आणि तसंही म्हणतात की पांडुरंग, इतर देव जरी भक्त त्यांच्याकडे जातात पण पांडुरंग स्वतः उभे आहेत भक्तांना बोलवायला, भक्तांची वाट बघत आहे. भक्तासाठी वाट बघत आहेच. एक धावा म्हणून पण एक उत्सवच वारीमध्ये होतो. जर तुम्ही धावा जर ऐकलं असेल त्याचं असं म्हणतात की जेव्हा वारी करायचे आणि असं म्हणतात की आता तर बांधकामामुळे सगळे घरं झालेले आहेत, पण त्या काळी एका विशिष्ट ठिकाणावरून पंढरपूरचा कळस दुरूनच दिसायचा आणि तो कळस दिसल्याबरोबर वारकऱ्यांना मी कधी जातो पंढरपूरला अशी भावना निर्माण व्हायची. तर जे वारकरी पायी चालायचे ते त्या ठिकाणापासून, जिथून कळस दिसला त्या ठिकाणापासून पंढरपूरला धावत निघायचे. तर तो असा धावा आजही साजरा केला जातो. आज जरी कळस दिसत नसला तरी त्या काळी ज्या ठिकाणी धावा केला जायचा त्याच ठिकाणी आज सुद्धा धावा केला जातो. अच्छा, म्हणजे तिथून धावत मग पूर्ण जात नाही पंढरपूरला, पण काही एक किलोमीटरचं अंतर जवळपास सर्व दिंड्या धावत सुटतात आणि तो आजही साजरा केला जातो. म्हणजे परंपरा आहे. जे उत्सव होतात त्या उत्सवाच्या मागे परंपरा आहे, म्हणून ते उत्सव आजही वारीमध्ये तशाच प्रकारे साजरे केले जातात आणि त्या दिंड्या एकत्रित उभ्या केल्या जातात. आणि धावा म्हटलं की सर्व दिंड्या बिलकुल सुसाट धावायला सुरुवात करतात. वयाचं भान नसतं, कारण वारीमध्ये सगळ्याच वयोगटातले स्त्री पुरुष असतात, पण सर्व बिलकुल धावा म्हटलं की धावत सुटतात. तर जवळपास तो 1 किलोमीटरचा तो धावा असतो आणि सर्वजण, तर असे वेगवेगळे परंपरा संप्रदायामध्ये वारीमध्ये असतात. आनंद असेल ना त्यांचा. खूप आनंद असतो. म्हटलं की म्हणजे ती समज की कळस दिसला आहे आणि आता दिसत नसला तरी पंढरपूर जवळ आलेला आहे. आता पांडुरंगा मला राहवत नाहीये, तुझ्या भेटीसाठी मला राहवत नाहीये, म्हणून सर्व वारकरी धावत सुटतात. त्याला धावा म्हणतात. बापरे, खरंच अप्रतिम दृश्य असेल हे, जे प्रत्यक्ष त्या दिंडीत जातात. वारी ही ऐकण्यापेक्षा अनुभवण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही सांगितल्यावर अजून जास्त एकदा तरी वारी अनुभवावी असं म्हणतात. आणि असंच म्हणत नाही कारण हा सुखसोहळा स्वर्गी नाही, म्हणून असं म्हणतात की वारीसाठी, आषाढी वारीसाठी सर्व देवी देवता स्वर्गातून पृथ्वीतलावर आलेले असतात हा सोहळा बघण्यासाठी. कारण हा सोहळा वैकुंठात नाही, स्वर्गात नाही. त्याच्यामुळे तो सोहळा साजरा करण्यासाठी सर्व देवी देवता त्यावेळेला पृथ्वीतलावर आलेले असतात. म्हणून म्हणतात की वारी अनुभवायची गोष्ट आहे. ऐकायला तर छान वाटतेच, पण एकदा जर वारी अनुभवली तर त्याचा आनंद वेगळाच असतो. दादा, तुम्ही आत्ताच सांगितलं वारीचा इतका छान अनुभव. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम म्हणून मंत्र जपत असतात, भजन करत असतात. हा ज्ञानोबा तुकाराम हा मंत्र कुठून आला? याची पण एक सुंदर कथा नाही म्हणता येणार, पण एक असा समज आहे वारकरी संप्रदायामध्ये. एक बहिणाबाईंचा सुंदर असा अभंग आहे. ज्ञानदेव रचिला पाया, तुका झालाचे कळस. याचा अर्थ असा की ज्ञानदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला
आणि तुकाराम महाराज त्याचा कळस झाले. कुठल्याही मंदिराचा किंवा घराचा आपण जे बघतो, मंदिराची जर रचना आपण बघितली तर सर्वात पहिले येतो पाया पाया. आणि सर्वात शेवटी तो कळस. कळस. कळसाच्या वर काहीच नाही. बरोबर. मग ज्यांनी पाया रचला आणि जे या संप्रदायाचे कळस आहेत असे दोन संत म्हणजे ज्ञानोबा तुकोबा, तर यांचा जर उल्लेख केला, यांचा जर जयघोष केला तर सर्व संतांचा जयघोष केल्यासारखा होतो. म्हणून ज्ञानोबा तुकोबाचाच जयघोष संप्रदायामध्ये प्रचलित आहे. म्हणजे त्याच्यात सगळे संत आले. या दोन संतांचा जर उल्लेख केला तर सर्व संतांचा उल्लेख केल्यासारखा होतो. म्हणून ज्ञानोबा तुकोबाचा उल्लेख सर्व वारकरी करतात. हा त्याचा मागचा ती संकल्पना आहे किंवा समज आहे. या वारीत समाज आरती एक होत असते, ती कशी होते? कसं असतं की दिवसभर वारी चालली, वारकरी चालत आहेत. मी तुम्हाला परत एक गोष्ट सांगतो की असे सोहळे भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा होतात. म्हणजे जसं आपण जगन्नाथ यात्रा बघितली, तिथे सुद्धा याच्यापेक्षा जास्त लोक असतात. पण तिथे काय होतं की तिथे फक्त चालतात, म्हणजे यात्रेमध्ये लोक चालू आहेत, तो रथ ओढतात आणि चालतात. इथे काय होतं की एका रात्रीत एका ठिकाणी एक गाव तयार होतं, एक शहर तयार होतं आणि दुसऱ्या रात्री तेच गाव दुसऱ्या गावी तयार होतं. म्हणजे तो पूर्ण समूह. म्हणजे आज आळंदीला पालखी सुरू झाली, पुण्याला विसावली, तर जी काही 30-40 लाख मंडळी आहेत ती पुण्यात विसावली आणि पुण्यावरनं मग ती सासवडला गेली. मग सासवडला एक वेगळं शहर तयार झालं. अशी प्रकारची असणारी वारी ही फक्त आपल्या महाराष्ट्रात आहे. वारी ही जी वारी आहे आपली, वारी आषाढी वारी ही याच्यामध्येच असं होतं. म्हणजे एक शहर एका रात्री एका ठिकाणी तयार होतं आणि ते शहर पूर्णच्या पूर्ण सोबत दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या गावी तयार होतं. दुसऱ्या रात्री काय होतं की एका ठिकाणी विसावली वारी, त्या दिवशी ती सकाळी सुरू होते. वारकरी चालायला लागतात, दुपारचा विसावा असतो, जिथे जिथे विसावा असेल तिथे तिथे थांबते आणि सायंकाळी जिथे माऊली थांबणार त्या ठिकाणी मग माऊलीची पालखी विसाव्यासाठी येते. एक दुसरी पण संकल्पना आहे की ज्यावेळेला माऊली विसावायला आहे त्यावेळेला दिंड्या चालत नाही. माऊली विसावली कारण तुम्हाला माऊली सोबत जायचंय. बरोबर. तर माऊलींची पालखी म्हणजे ज्या अधिकृत दिंड्या आहेत, दिंड्या बऱ्याच असतात, पण ज्या अधिकृत दिंड्या आहेत ज्यांना नंबर दिलेले आहेत, काहींना नंबर असतात काहींना नंबर नसतात. म्हणजे आज जर मला वाटलं की आज मला वारीला जायचं आहे तर तुम्ही जाऊ शकता, पण तुम्ही मोकळे आहात चालायला, तुम्ही सोबत चालू शकता. म्हणजे नाही थांबायचंय मला तर नाही, म्हणजे जे विसावा घेतात पण ज्या अधिकृत दिंड्या आहेत त्यांना माऊलींसोबतच चालावं लागतं जे नंबर दिलेला आहे. मग माऊलींची दिंडी थांबली तर माऊलीच्या दिंडी सोबत तुम्हालाही थांबावं लागतं जिथे जिथे तुमची सोय असेल. मग तुम्ही थांबले, विसावा झाला, मग संध्याकाळी परत माऊलींचा विसावा जिथे असतो तिथे माऊलीची पालखी थांबते. ती पालखी थांबल्यानंतर तिथे समाज आरती होते. समाज आरती म्हणजे काय असतं की त्या ज्या परिसरातले लोक असतात तिथे माऊलींच्या दर्शनासाठी येतात आणि या ज्या प्रमुख दिंड्या आहे या एकत्रित होतात समाज आरतीसाठी. ते दृश्य पण बघण्यासारखं असतं समाज आरतीचं, कारण माऊलींची पालखी आली, माऊलींची पालखी मधोमध उभी केली जाते, विसावली जाते. माऊलींच्या पालखीच्या बाजूला सर्व दिंड्या उभे असतात, टाळकरी मंडळी उभे असतात. जे मानकरी आहेत ते माऊलीच्या पालखीच्या बाजूला असतात. म्हणजे विना धरायचा पण मान आहे, विना कोणी धरायचा माऊलीच्या पालखीचा, ती पण परंपरा आहे. असं कोणीही येऊन ती विना धरू शकत नाही. मग तो मान कसा काय? आरफळकर परंपरा आहे, त्यांच्याकडे तो मान आहे. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा पालखी सोहळा झाला असेल तेव्हा आरफळकरांनीच ती विना धरली होती, तर ती आजच परंपरागत त्यांनाच विना धरायचा तो मान आहे. मग माऊलीची पालखी विसावली की ती विना त्यांच्या गळ्यामध्ये असते. त्यांच्यावर वास्कर, त्यांची पिढी जे असेल ती विना धरतात. त्यानंतर वास्कर फड म्हणून प्रचलित फड आहे, ज्या महाराजांनी, वास्कर महाराजांनी सुरुवातीला जेव्हा पालखी सोहळा सुरू झाला त्या पालखी सोहळ्यामध्ये ज्यांचं भरीव असं कार्य होतं ते त्या पालखीच्या बाजूला उभे असतात. असे सर्वजण उभे होतात. चोपदार येतो,
म्हणजे पालखी विसावते तोपर्यंत भजनं सुरू असतात. ज्ञानोबा तुकोबा ज्ञानोबा तुकोबा हेच भजन सुरू असतं. अच्छा, गजर असतो ज्ञानदेव म्हणजे. तुकाराम ज्ञानदेव तुकाराम हेच भजन सुरू असतं. आणि चोपदार मध्ये उभा होतो. एक 40-50 हजार लोक असतात, संप्रदाय म्हणजे वारकरी असतात. आणि फक्त चोपदार एक काठी वर करतो त्याच्या हातातली, आणि काठी वर झाली की पिन ड्रॉप सायलेन्स असतो. पिन ड्रॉप म्हणजे पिन ड्रॉप सायलेन्स. कोणीही बोलत नाही, कोणीही हालचाल करत नाही. चोपदारांनी एकदा काठी वर केली म्हणजे ते साईन आहे की प्रत्येकाला शांत बसायचं आहे, म्हणजे शांतच बसायचं आहे. ही डिसिप्लिन तिथे प्रामुख्याने पाळली जाते. चोपदारांनी काठी वर करायची, सर्वांनी शांत व्हायचं. मग चोपदार सांगणार की आज पालखीमध्ये काय काय झालं. त्याच्यानंतर जर कोणाच्या वस्तू हरवल्या असतील तर असं नसतं की तुम्ही कोणालाही नेऊन दिल्या. म्हणजे तुमची सोन्याची काही वस्तू हरवली असेल, घड्याळ हरवली असेल, चष्मा हरवला असेल, तर ते तुम्ही फक्त चोपदाराला नेऊन द्यायचं. मग चोपदार तिथे अनाऊन्स करतो विदाऊट माईक. काठी वर केली की पिन ड्रॉप सायलेन्स, विदाऊट माईक चोपदार अनाऊन्स करतो, आज चष्मा सापडला, आज हे सापडलं, आज ते सापडलं, ज्यांचं असेल त्यांनी घेऊन जावं. चोपदार अनाऊन्स करतो की उद्या पालखीचं प्रस्थान इतके वाजता होईल. हे अनाऊन्स झालं की आरती सुरू होते आणि एका सुरात सर्वजण आरती करतात. त्याला समाज आरती म्हणतात. आरती झाली की ज्यांना दर्शन घ्यायचं असेल ते पालखीचं दर्शन घेतात, कारण रात्रभर पालखी विसावायला असते. रात्रभर जागर असतो, म्हणजे झोपत नाही. ज्यांना सेवा दिलेली आहे जागराची त्यांना जागर करावा लागतो. ज्यांना कीर्तनाची सेवा दिलेली आहे त्यांना कीर्तन करावं लागतं. रात्रभर जागर सुरू असतो माऊलींच्या पालखीच्या बाजूला. सकाळी काकड आरती होते. काकड आरती झाली की माऊलीची पालखी परत दुसऱ्या ठिकाणासाठी निघते. प्रत्येक दिवस होतं, प्रत्येक दिवस, रोज जिथे विसावा घेतला. आणि हे हा सिक्वेन्स, समाज आरतीचा सिक्वेन्स रोजचा हाच ठरलेला आहे. फक्त रोजचे जे मान आहेत, कीर्तनाचे मान, विनेचा मान ठरलेला आहे, चोपदार ठरलेले आहेत, काय बोलायचं ते ठरलेलं आहे, काडी वर घेतली की पिन ड्रॉप सायलेन्स पाहिजे हे ठरलेलं आहे, आणि कोणती दिंडी गटी उभी आहे ते दिसतंय. जर पिन ड्रॉप सायलेन्स नसेल आणि कोणत्या दिंडीतली काही हालचाल असेल तर त्या दिंडीला उद्यापासनं बाहेर केलं जाते. तर अशा प्रकारची जी डिसिप्लिन त्या वारीमध्ये प्रत्येकाकडनं तुम्हाला पाहायला मिळते. इथे कोणी कोणाला मॉनिटर करत नाही. एक स्वतःची सेल्फ डिसिप्लिन तिथे तुम्हाला दिसते. आणि समाज आरतीचं दृश्य फार बघण्यासारखं असतं. त्याच्यानंतर मग जागर सुरू होतं, भजन सुरू होतं. मग प्रत्येकजण आपापल्या विसाव्याच्या ठिकाणी जातं. तिथे मग जो दिंडी मालक आहे ते त्या दिंडीची व्यवस्था करतात. तिथेसुद्धा कीर्तन होतात. त्यांच्या ज्या दिंडी जिथे थांबलेल्या आहे कीर्तन होतात, जागर होतात, आणि दुसऱ्या दिवशी परत दिंडी चालायला लागते. तुम्ही जर ओव्हरऑल दिंडीचं स्वरूप बघितलं तर तुम्हाला कोणी ना कोणी रस्त्यांनी दिंडी चालताना दिसेलच. कारण ज्या दिंड्यांना नंबर नाही ते दिंड्या आधी चालत असतात. त्यांना मोकळ्या दिंड्या म्हणतात. त्यांना मोकळं चालणं म्हणतात. मग तुम्ही कोणाला विचारलं की तुम्ही कुठल्या दिंडीमध्ये आहे तर ते सांगतील मी अमुक दिंडीमध्ये आहे. आणि त्यांच्याकडे नंबर नसेल तर ते म्हणतात मी मोकळा चालतो. अच्छा, म्हणजे समजून जायचं की त्यांच्याकडे नंबर नाही. मग ते त्यांना परवानगी आहे, एक तर माऊली चालायच्या 2 तासाआधी निघा किंवा माऊली थांबल्यानंतर 2 तासाआधी, पण त्याच्यामध्ये नाही. तर अशी ती समाज आरतीची, म्हणजे अत्यंत शिस्तबद्ध पद्धती, शिस्तबद्ध. प्रत्येकाला माहिती आहे की आता याच्यानंतर काय होणार, कुठे थांबायचं, काय करायचं. आणि चोपदाराचं लक्ष प्रत्येक दिंडीवर असतं, कॅप्टनचं लक्ष प्रत्येक दिंडीवर असतं, आणि तो वेळोवेळी काळजी घेतो की ही पूर्ण जी वारी आहे ही डिसिप्लिनमध्ये व्हायला पाहिजे. आणि खरंच होते. एवढी डिसिप्लिन, एवढ्या लाखो लोकांचं मॅनेजमेंट, म्हणजे आधी कुठलंही मॅनेजमेंट नसताना एवढी मॅनेज्ड असणारी वारी किंवा असा उत्सव तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही. आणि पुणे आणि सासवड याचा प्रवास जो आहे तो कठीण आहे असं म्हणतात. कसं असतं की पहिल्या दिवशी जेव्हा वारी निघते ते आळंदी ते पुणे हा पहिल्या दिवशीचा प्रवास, तो जवळपास 35 किलोमीटरचा प्रवास आहे.
पहिल्याच दिवशी म्हणजे 20 दिवस चालायचं, पण पहिल्याच दिवशी 35 किलोमीटर तुम्ही चालले. त्यानंतर पुण्यामध्ये 1 दिवस मुक्काम असतो, म्हणजे त्या रात्री म्हणजे मुक्काम असतो. हे जे चालतात 35 किलोमीटर हे सातत्याने नाही, मध्ये मध्ये विसावा असतो. विसावा असतो का? मध्ये मध्ये विसावा असतो, चहा पाण्याची सोय असते. पण 35 किलोमीटर चालून पुण्यामध्ये विसावते माऊली. त्या दिवशी रात्रभर थांबते. दुसऱ्या दिवशी दिवसभर माऊलीचा मुक्काम पुण्यामध्ये असतो आणि मग माऊली सासवडकडे निघते. सासवडला माऊलींचे बंधू आहेत, बरं. छोटे बंधू सोपानदेव. सोपानदेव. अच्छा. ठीक आहे. माऊली सासवडकडे प्रस्थान करते. माऊली सासवडकडे प्रस्थान करत असताना दिवे घाट लागतो. काय आहे तो? दिवे घाट म्हणजे हा घाट आहे, त्या घाटातनं पालखी जाते. हा घाट जरी 4 किलोमीटरचा असला तरी हा पूर्ण जो स्ट्रेच आहे, म्हणजे पुण्यापासून ते सासवडचा जिथे पालखीचा मुक्काम असतो, हा जवळपास 30 किलोमीटरचा स्ट्रेच आहे. त्यामुळे 30 किलोमीटरच्या स्ट्रेचमध्ये 4 किलोमीटरचा घाट हा कठीण असतो वारकऱ्यांसाठी. पण जो नयनरम्य सोहळा दिवे घाटात होतो तो पूर्ण पालखीमध्ये कुठेच होत नाही. म्हणजे एक ते तर घाटी असते. एक तर पुण्यामध्ये त्या दिवशी सुट्टी जाहीर केलेली असते. बरोबर. त्यामुळे पुण्याचे सर्व मंडळी माऊलींच्या स्वागतासाठी तयार असतात. म्हणजे माऊलींची पालखी रस्त्याने चालली, दुतर्फा पूर्ण पुणेकरी स्वागतासाठी तयार असतात. मधनं माऊलींची पालखी सुरू आहे. जसा दिवे घाट लागतो, जवळपास एक 5 ते 6 बैलजोड्या परत त्या रथाला लावल्या जातात ओढायसाठी. अशा 5 ते 6 बैलजोड्यांनी मग तो रथ पूर्ण दिवे घाटातून नेला जातो. पावसाळ्याचे दिवस असतात, त्याच्यामुळे तो जो घाट आहे सर्वत्र अशा वृक्ष वेली असतात, धबधबे चालू असतात आणि त्याच्यातनं ती माऊलींची पालखी निघते. स्ट्रेच जरी कठीण असला तरी ज्ञानोबा तुकोबाच्या गजरामध्ये वारकरी त्या 4 किलोमीटरचा घाट सहज पार करतात. पण तो जो सोहळा आहे, म्हणजे तुम्ही जर घाट सुरू केला आणि घाटाच्या वर गेले आणि घाटाच्या वर जाऊन जर खालती सोहळा पाहिला तरी जवळपास एक 15 ते 20 किलोमीटर तुम्हाला वारी येताना दिसते, कारण 500 दिंड्या असतात. तर तुम्ही जरी घाट पार केला तरी तुम्हाला तो जो सोहळा आहे असा नयनरम्य सोहळा त्या दिवे घाटामध्ये पाहायला मिळतो. कारण बाकी वेळेला रस्ता सरळ असतो, तुम्हाला मागे पालखीमध्ये काय सुरू आहे ते दिसत नाही. पण जेव्हा तुम्ही जर वर गेले घाटावर आणि मागून येणाऱ्या ज्या पालख्या आहेत त्याच्यामुळे दिवे घाटामध्ये पालखीला एक वेगळंच महत्त्व आहे. तो उत्साह साजरा करायसाठी दिवे घाटामध्ये साधारणतः सर्व पुणेकरी मंडळी, सर्व मंडळी एकत्रित येतात आणि तो एक वेगळ्या प्रकारचा सोहळा तिथे होतो. सासवडला पोचल्यानंतर माऊलींचा मुक्काम होतो. माऊली म्हणतात आपल्या बंधूला, सोपानदेवाला, आता तू पुढे जा, मग मी जातो. मग आधी सोपानदेवाची पालखी निघते, तिथे मुक्काम होतो 2 दिवस सासवडला मुक्काम केल्यानंतर आधी सोपान काकांची पालखी पुढे जाते, मग दुसऱ्या दिवशी माऊलींची पालखी निघते. तर असं म्हणणं आहे, म्हणजे असा समज आहे की माऊली म्हणते की काका तुम्ही आता पुढे व्हा, तू पुढे जा, मग मी मागून तुझ्या येतो. तर अशी ती संकल्पना आहे आणि ती परंपरा बऱ्याच वर्षापासून तशीच सुरू आहे. खूप छान. तर ते असं ते सासवड वारीचं महत्त्व आहे. आणि जी वारी सुरू आहे, म्हणजे आम्ही त्या भाषेमध्ये त्याला हौसे गौसे नवसे म्हणतो. की जे खरे वारकरी आहेत ते तुम्हाला सासवड नंतर बघायला मिळतात. म्हणजे वारीमध्ये 50 लाख समुदाय जर सासवडपर्यंत असेल तो समुदाय 30 लाखाचा होऊन जातो सासवड नंतर. म्हणजे 20 लाख आहे. हे हौसे गौसे नवसे सर्व सासवडपर्यंत येतात आणि नंतर मग जी वारी ज्याला म्हणतो आपण, वारकरी ज्याला म्हणतो, मग ती सासवड नंतर खरी वारी सुरू होते. मग त्याच्यात फक्त आणि फक्त तुम्हाला वारकरीच दिसायला मिळतात. मग तो स्टेज थोडा कमी असतो, कधी 20 किलोमीटर, 10 किलोमीटर, 15 किलोमीटर, आणि त्याच्यात हे सगळे सोहळे, रिंगण, धावा, हे सगळे सोहळे त्याच्यामध्ये साजरे होतात. बरं, आषाढी एकादशीला इतकं का महत्त्व दिलं जातं? आषाढी एकादशीला ज्ञानेश्वर महाराजांनी किंवा त्याच्या आधी जी वारी झाली ती आषाढी एकादशीलाच झाली. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. देवशयनी एकादशी म्हणजे त्या दिवशी देव झोपायला जाणार
आणि देव झोपतात 1-2 तास नाही, 4 महिने झोपतात देव. म्हणजे आषाढी एकादशीला झोपतात आणि डायरेक्ट कार्तिक एकादशीला उठतात. उठतात. हा चातुर्मास म्हणतो आपण साधारणतः. तर वारीला जायचं, देव झोपतात त्याच्या आधी देवाचं दर्शन घ्यायचं आणि देव उठत नाही तोपर्यंत तिथेच राहायचं, ज्याला चातुर्मास म्हणतात. म्हणजे 4 महिने. 4 महिने राहायचं. असे पालख्या नाही करत तसं, पण असा साधारणतः वारकऱ्यांमध्ये समज आहे. समज आहे. आणि मग कार्तिक एकादशीला दर्शन म्हणजे देव उठले की परत दर्शन घ्यायचं आणि परत यायचं. पण पालखी सोहळे तसे होत नाही. पालखी सोहळे आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपुरात दाखल होतात. एकादशी म्हणजे दशमी ते चतुर्दशीपर्यंत पंढरपुरात वास्तवायला असतात. पौर्णिमेला काला होतो. काला झाला की परतीचा प्रवास सुरू होतो. पण जायला जसे 20 दिवस लागतात, तर यायला फक्त 10 दिवसामध्ये येतात. कारण जायला वारकऱ्यांची संख्या जास्त असते, डिस्टन्स कमी असतं. येताना तेच डिस्टन्स ते 10 ते 12 दिवसामध्ये कवर करतात. पण मोजके वारकरी असतात. एक 5 ते 7 हजार वारकऱ्यामध्ये तो पालखी सोहळा परत वापस येतो. पण असं जाताना जी शिस्त आणि ते सगळेजण समूहात सगळे जातात, मग परतीच्या वेळेला पण समूहातच येतात. पण जसं आषाढी एकादशीला पांडुरंगाच्या दर्शनासाठी माऊलींच्या सोबत जायचं म्हणून लोक वारकरी माऊलींसोबत पंढरपुराच्या दिशेने वाटचाल करतात. दर्शन झालं की मग ते आपापल्या गावी परत निघून जातात. ज्यांना चातुर्मास करायचं ते पंढरपूरलाच थांबतात. या सगळ्या पालखी सोहळ्यामध्ये सांप्रदायिक वाद्यांना पण महत्त्व आहे. आपण जर वाद्यांचा विचार केला तर मोजके वाद्य सांप्रदायिक वाद्य म्हणून ओळखल्या जातात. त्याच्यामध्ये विणा एक प्रामुख्याने आपण धरतो, टाळ, झांज नाही टाळ आणि मृदंग. चिपळ्या पण असतात, पण चिपळ्या साधारणतः आजकाल तसं तुम्हाला प्रामुख्याने दिसत नाही. पण वारकरी वाद्यांमध्ये प्रामुख्याने विणा, जी कीर्तनकारांच्या गळ्यामध्ये आपण बघतो, ती विणा तुम्हाला मिळेल. टाळ असतो जो प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यात तुम्हाला दिसतोच. आणि मृदंग. हे 3 वाद्य प्रामुख्याने वारकरी सांप्रदायिक वाद्य म्हणून ओळखले जातात, जे तुम्हाला भजनामध्ये कीर्तनामध्ये सुद्धा दिसून येतात. आजकालच्या पिढीमध्ये म्हणजे आजच्या पिढीमध्ये काही वाद्यसुद्धा अजून आलेली आहेत, ज्याच्यामध्ये आपण हार्मोनियम म्हणू शकतो, स्वर यंत्र ज्याला म्हणतो. मृदंगासोबत तबला तुम्हाला बघायला मिळतो. पण सांप्रदायिक वाद्य जेव्हा म्हणतो तर सांप्रदायिक वाद्य जे म्हणतो त्याच्यामध्ये विणा, टाळ आणि मृदंग याचा समावेश केला जातो. आता हा प्रवास झाला, पुणे तो सासवड पण पार केलं, पण संतांच्या ज्या पालख्या असतात त्या कुठल्या क्रमाने जातात का आत? म्हणजे आता प्रत्येक संतांच्या पालख्या त्या त्या ठिकाणावरून निघाल्या, बरोबर आहे. ज्ञानेश्वर महाराजांची माऊलींची पालखी आळंदीवरनं निघाली, तुकाराम महाराजांची देहूवरनं निघाली, मुक्ताईची मुक्ताईनगरवरनं निघाली, एकनाथ महाराजांची पैठणवरनं निघाली. अशा सर्व संतांच्या पालख्या, वेगवेगळ्या संतांच्या गजानन महाराजांची पालखी शेगाववरनं निघते. अशा सर्व संतांच्या पालख्या पंढरपुरात आदल्या दिवशी दाखल होतात. म्हणजे कधी? आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी, दशमीला. वाखरी म्हणून गाव आहे, त्या वाखरीच्या ठिकाणी सर्व पालख्या एकत्रित येतात. एकत्रित येतात म्हणजे आजूबाजूला उभे राहत नाही, त्यांचे जे ठिकाणं ठरलेले आहेत त्या ठिकाणी ते उभं होतात. आणि संतांच्या पालख्यांचा एक क्रम दिलेला आहे, त्या क्रमानेच त्या संतांच्या पालख्या आतमध्ये जातात. आता संत आले पांडुरंगाच्या भेटीला, बरोबर आहे. मग त्यांचं स्वागत कोणीतरी करायला पाहिजे. त्या स्वागताची परंपरा नामदेवरायांकडे आहे. तर नामदेवरायांचे वंशज पंढरपुरातच स्थायिक असतात. त्यांची पालखी वैयक्तिक कुठनं निघत नाही, फक्त स्वागतासाठी म्हणून. फक्त नामदेवरायांचे जे वंशज आहेत ते पंढरपुरातच स्थायिक आहेत. तर ते वाखरीला येतात या सर्व संतांच्या पालख्यांचं स्वागत करायला. आणि त्यांचे जे वंशज आहेत ते वाखरीचं डिस्टन्स एक 10-12 किलोमीटरचं आहे, पंढरपूर ते वाखरी. ते वाखरीला येतात, नामदेवरायांचे जे वंशज असतात ते वाखरीला येतात आणि मग संतांच्या पालख्यांचा क्रम सुरू होतो. मग जे क्रम दिलेले आहे त्या क्रमामध्ये संतांच्या पालख्या मार्गक्रमण करत असतात. म्हणजे सर्वात शेवटी माऊलींची पालखी. अच्छा, पण हे जे क्रम आहे ते ठरलेले आहे? हे क्रम ठरलेले आहे, वर्षानुवर्ष हे क्रम
ठरलेले ठरलेले आहे. आहेत. अच्छा. ठीक आहे. माऊलींची पालखी सगळ्यात शेवटी असते. की ते जाऊन आधी माऊली उभे राहतील. म्हणतात की माझ्या लेकरांना तुम्ही पुढे जा. माऊली म्हणजे आई. ज्ञानेश्वर महाराजांना आई संबोधलं जातं. आई म्हणते की माझ्या लेकरांना तुम्ही पहिले जा, तुमच्यानंतर मी येईल. तर असा क्रम ठरलेला आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजाच्या आधी मग तुकाराम महाराजांची जाईल, त्याच्या आधी निवृत्तीनाथ महाराजांची जाईल, त्याच्या आधी एकनाथ महाराजांची जाईल, त्याच्या आधी सोपान काकाची जाईल, त्याच्या आधी मुक्ताईची जाईल. अच्छा. आणि नामदेवराय सगळ्यात समोर, कारण ते स्वागतासाठी आलेले आहे. स्वागतासाठी आले. तर अशी ती पालख्यांचा क्रम ठरलेला आहे. आता नुसतं त्या पालख्यात जातात का नाही, त्या पालखी सोहळ्यासोबत जेवढ्या दिंड्या आलेल्या असतात, म्हणजे मुक्ताईची पालखी गेली आणि त्या पालखीसोबत 200 दिंड्या असतील, त्या पूर्ण 200 दिंड्या समोर लागतील. त्याच्या मागे सोपान काकांच्या दिंड्या लागतील, त्यांच्या मागे एकनाथ महाराजांची दिंडी लागेल. अशा मग त्या पूर्ण पंढरपुरामध्ये दाखल होतात. आणि पंढरपुरात दाखल झाल्यानंतर मग त्यांचे जे विसावे आहेत, त्या विसाव्यावर जाऊन ते स्थायिक होतात. मग तिथे त्यांची आरती होते. हा क्रम ठरलेला आहे. आता प्रत्येक वारकऱ्याला आषाढी एकादशीला दर्शन मिळत नाही, कारण आषाढी एकादशीला साधारणतः 72 तास लागतात दर्शनाला, जर रांगेत कारण लागलं, इतके लोक आले तर. म्हणून वारकऱ्यांसाठी पंढरपूरला गेल्यानंतर विठ्ठलाच्या दर्शनाला महत्त्व नाही. पंढरपूरला गेल्यानंतर, कारण आदल्या दिवशी तुम्ही पोहोचले, वारकरी पोहोचले, दुसऱ्या दिवशी एकादशी आहे, मग त्या दिवशी दर्शन होणार नाही. म्हणून कळस दर्शनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे वारकरी संप्रदायामध्ये. कळस दर्शन केलं म्हणजे पांडुरंगाचं दर्शन केलं, ही भावना प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये असते. एकादशीला सकाळी चंद्रभागेचं स्नान करायचं ब्रह्ममुहूर्तावर, 3 वाजता उठायचं, ब्रह्ममुहूर्तावर स्नान करायचं, चंद्रभागेचं स्नान झालं की नगर प्रदक्षिणा करायची पंढरपूरची, म्हणजे पांडुरंगाला पूर्ण प्रदक्षिणा करायची, कळसाचं दर्शन घ्यायचं, कीर्तन करायचं, म्हणजे कीर्तन ऐकायचं तिथे. ह्या सर्व गोष्टी वारकरी संप्रदायामध्ये महत्त्वाच्या आहेत. म्हणजे एकादशीला काय करायचं, तर तुम्ही दर्शन करता का नाही, दर्शन झालं तर उत्तम, नाही झालं तरी खंत वाटू देऊ नका, तुम्ही कळस दर्शन घ्या, चंद्रभागेचं स्नान करा, नगर प्रदक्षिणा करा. याला कीर्तन आहे का, याला जास्त महत्त्व आहे वारकऱ्यांमध्ये दर्शनापेक्षा. मग ते वारकरी त्यावेळेला दर्शन घेत नाही. मग असा तो क्रम एकादशीला चालतो. द्वादशीला सर्वजण उपास सोडतात, कारण खिरापतीचं हे असतं. मग कारण आदल्या दिवशीचा उपवास असतो, त्या दिवशी कीर्तन होतं. मग चतुर्दशीपर्यंत मुक्काम असतो. पौर्णिमेला काला असतो, काला झाला की परतीचा प्रवास सुरू होतो. तर कारण साधारण असं वाटतं की आपण एवढ्या लांबून पायी आलो आहे, तर जोपर्यंत विठाईचं दर्शन झालं नाही तोपर्यंत काय, पण कळशाला महत्त्व आहे. त्याच्यामध्ये 2 वारकरी असतात, एक दर्शनार्थी आणि एक वारकरी. म्हणजे जो पायी चालून आला तो वारकरी. दर्शनार्थी दर्शनासाठी रांगेत असतात, वारकऱ्यांना दर्शनाची ओढ लागलेली नसते. कळस दर्शन माझ्या विठोबाच्या क्षेत्रामध्ये मी आलो, ती भावना त्यांच्या मनामध्ये असते आणि ती भावना घेऊनच ते आषाढी एकादशीचा उत्सव तिथे साजरा करतात. खरंच म्हणजे त्यांनाही त्याच्यातही ते आपलं भाग्य भक्ती संप्रदाय आहे, त्याच्यामुळे भक्तीला सर्वश्रेष्ठ स्थान दिलेलं आहे. बरं दादा, इतक्या संतांचं आता तुम्ही खूप छान माहिती दिली. प्रत्येक संतांचं एक महानाट्य निघालेलं आहे आपल्या काय म्हणतात त्याला, नाट्यक्षेत्रातल्या लोकांनी, कलाकार लोकांनी. कधी पांडुरंगाचं महानाट्य व्हावं अशी कधी भावना आली, असा विचार केला तर तुम्ही काय सांगाल? महानाट्य व्हायला पाहिजे, कारण विठ्ठलाचा तसा उल्लेख, कारण विठ्ठलाचा काय म्हणता येईल त्याला, अवतार नाही. विठ्ठल म्हणजे विष्णूचा अवतार, कृष्ण स्वरूपच आहे ते. तर त्याचं महानाट्य नक्कीच व्हायला पाहिजे. त्या महानाट्याच्या अनुषंगाने जे सर्व संत आहेत, ज्ञानोबा तुकोबा असतील, मुक्ताई असेल, सोपान काका असतील, या सर्व संतांचं महानाट्यसुद्धा त्या अनुषंगाने घडून येईल. आणि वारकरी संप्रदाय काय आहे, विठ्ठल काय आहे, हे आजच्या पिढीला त्या महानाट्यातनं माहिती मिळेल. कारण साधारणतः भागवत कथा तुम्ही ऐकली असेल, श्रीराम कथा ऐकली असेल, पण विठ्ठल कथा क्वचितच होते. पण अशा महानाट्यातनं एक विठ्ठल कथा
चांगल्या प्रकारे तयार केली लोकांपर्यंत जाऊ पोहोचेल. शकते. आणि त्या नाट्यातनं आजची जी पिढी आहे, म्हणजे आजचा जो तरुण वर्ग आहे, शाळेतले मुलं आहे, त्यांच्याकरता नक्कीच ते प्रेरणादायी असं महानाट्य होऊ शकते. कलाकारांनी नक्कीच त्याच्यासाठी पुढाकार घ्यावा आणि ज्याच्यासाठी जे काही सहकार्य लागेल, कारण महानाट्य करत असताना अधिकृत आणि विस्तृत अशी संपूर्ण माहिती माहिती. त्याच्यामध्ये आली पाहिजे. कारण पुस्तकं बरेच आहेत, पण सर्व पुस्तकात असलेली माहिती अधिकृत नाही. त्याच्यामुळे अधिकृत अशी माहिती त्या महानाट्यातनं विठ्ठलाच्या संदर्भाने, संतांच्या संदर्भाने आली पाहिजे. त्याच्यासाठी जे काही सहकार्य लागेल त्याच्यासाठी नक्कीच विश्व वारकरी सेवा संस्था तुम्हाला मदत करेल. नक्कीच. कारण माझे बरेच कला क्षेत्रातले मित्रमैत्रिणी आहेत आणि या क्षेत्रात बरेच आमचे सगळे लोक आहेत. त्यांच्यापर्यंत हा संदेश मी नक्की या माझ्या पॉडकास्टच्या माध्यमातून पोहोचवेलच. विश्व वारकरी संस्थेचं कार्य काय आहे? विश्व वारकरी सेवा संस्था आपण संस्था स्थापन केली 2019मध्ये. नावातच सेवा संस्था नाव आहे, म्हणजे सेवा, वारकऱ्यांची सेवा व्हावी या भावनेतून आपण संस्थेची स्थापना केली आहे. त्यासोबतच वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार झाला पाहिजे, हा प्रमुख उद्देश आहे. ऑगस्ट 2019मध्ये आपण संस्थेची स्थापना केली, मे 2019मध्ये. आणि एक प्रमुख उद्देश होता, म्हणजे मी माझी एक कथा सांगतो की मला मृदंग शिकायचा होता आणि मृदंग शिकायचा होता तर कोणाकडे मृदंग शिकावा यासाठी मी पूर्ण नागपूरभर फिरलो, पण मृदंग शिक्षक काही मला भेटले नाही. त्यामुळे मला असं वाटलं, मला खंतही वाटली की एवढा मोठा संप्रदाय पण मृदंग शिक्षक नाहीत. म्हणून त्या दिवशी ठरवलं की आपण एक वारकरी शाळा नागपूरमध्ये सुरू करावी आणि त्या संकल्पनेतून विश्व वारकरी सेवा संस्थेची निर्मिती झाली. तर जेव्हा विश्व वारकरी सेवा संस्था आपण स्थापन केली तेव्हा आपण वारकरी शाळा सुरू करायची ही संकल्पना घेऊन आपण विश्व वारकरी सेवा संस्थेची स्थापना केली. पण नुसतं वारकरी शाळा सुरू करून होणार नाही, मग काय काय संप्रदायाला अजून लागेल त्याचीसुद्धा आपण एक ॲनालिसिस केला. मग वारकरी शाळा सुरू करायची, त्याच्यासाठी तुम्हाला साधनं लागतात, जागा पाहिजे, बऱ्याच काही गोष्टी लागतात. आणि संस्था सुरू झाली होती मे 2019मध्ये. मग आपण लगेचच ऑगस्ट 2019मध्ये निवासी शाळा सुरू करण्याच्या आधी अनिवासी शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव आणला आणि स्वामी समर्थ मंदिर आहे बेस्याला, त्यांच्या सहकार्याने त्यांनी म्हटलं की अनिवासी शाळा सुरू करायसाठी जागा आणि जे काही साधनं तुम्हाला पाहिजे ते आम्ही पूर्ण निःशुल्क तुम्हाला उपलब्ध करून देतो. आणि त्यांच्या सहकार्याने आपण ती अनिवासी शाळा, वारकरी शाळा, विदर्भातली पहिली शाळा आपण स्वामी समर्थ मंदिर बेसा नागपूर इथे सुरू केली. आजही तिथे जवळपास 40 विद्यार्थी सायंकाळी 4:30 ते 6 या वेळामध्ये गीता अभ्यास, हरिपाठ इत्यादी विषय त्यांना शिकवले जातात. निःशुल्क अशा प्रकारची शाळा आहे. ऑगस्ट 2019मध्ये शाळा सुरू केली. त्यानंतर कोरोनाचा काळ आला. कोरोनाचा काळ आल्यानंतर मग आता संस्था सुरू केली, त्याचं कार्य पण सुरू राहिलं पाहिजे. आणि त्यावेळेला कसं होतं की सर्व वारकरी मंडळींना, कारण वारकरी मंडळी जी आहेत ते सर्व कथाकार, कीर्तनकार मंडळी आहेत, म्हणजे त्यांचं जे जीवन आहे, प्रपंच आहे, तो पूर्ण कथा आणि कीर्तनावर अवलंबून आहे. कथा कीर्तनं सर्व बंद होती कोरोनाच्या काळामध्ये. मग आपण असं ठरवलं की या सर्वांना आपण धान्याचे किट वाटप करायच्या. तर जवळपास आम्ही 3 महिने वारकरी मंडळींना घरोघरी धान्याचे किट जाऊन वाटप केल्या. जे गरजू वारकरी मंडळी होते आयडेंटिफाय केले होते आणि त्यांना 3 महिने आपण घरोघरी जाऊन धान्याचे किट वाटप केल्या. मग तो आपण एक उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबवला. परत काहीतरी करावं अशी संकल्पना मनामध्ये आली आणि त्याच वेळेला एक नितीन गडकरी साहेबांचं लेख पेपरमध्ये वाचण्यात आला. तो असा होता की संतांचं साहित्य तंत्रज्ञानाच्या माध्यमातून युवा पिढीपर्यंत यायला पाहिजे. बस त्या एका लाईनवर आम्ही कार्य करायला सुरुवात केलं. आपण हे बघितलं की आज वारकरी संप्रदाय एवढा मोठा संप्रदाय आहे, पण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून किंवा तंत्रज्ञानाचा विचार केला तरी आपण आज बरंच मागं आहे. म्हणजे एवढे आपले साहित्य आहेत, ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहेत, भागवत आहेत, एकनाथी भागवत आहे, हे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कुठेतरी युवा पिढीपर्यंत पोहोचायला पाहिजे. मग तो प्रोजेक्ट आपण हाती घेतला आणि ऑक्टोबर 2020मध्ये आपण वारकरी विश्व नावाचं एक ॲप आणि वेबसाईट डेव्हलप केली. म्हणजे
त्याचं लोकार्पण गडकरी साहेबांच्याच हस्ते आपण केलं. त्या ॲपमध्ये आपण काय करतो आहे की संप्रदायाची 1000 वर्षाची माहिती एकत्रित करतो आहे, अधिकृत आणि विस्तृत. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, आजही जर तुकाराम महाराजांची माहिती तुम्ही घ्यायला गेले तर बरेच पुस्तकं आहे, पण प्रत्येक पुस्तकामध्ये वेगवेगळी माहिती मिळेल, कारण लिहिणारा लेखक आपापल्या पद्धतीने तो लिहितो, आपली भावना टाकतो. बरोबर. आम्ही तसं नाही करत आहे. आम्ही काय करतो आहे की तुकाराम महाराजांची जर माहिती घ्यायची असेल तर त्यांच्या वंशजांसोबत बसायचं आणि त्यांच्याकडनं ती माहिती घ्यायची आणि ती टाकायची. म्हणजे कोणाच्या लिखित न घेता जी अधिकृत आणि विस्तृत माहिती आहे, ॲक्सेप्टेड बाय वारकरी संप्रदाय. म्हणजे याच्यावर पुनस् रिसर्च झाला पाहिजे, किंवा काय म्हणते त्याला, ऑब्जेक्शनेबल कुठलीही माहिती त्याच्यामध्ये नको, खरीखुरी माहिती. तर आम्ही लोकार्पण केलं ऑक्टोबर 2020मध्ये आणि त्याच्यानंतर जवळपास लगातार 2.5 वर्ष आम्ही वैयक्तिक भेटी देऊन ती माहिती संकलित केलेली आहे. जवळपास 1000 वर्षाची माहिती, म्हणजे पुंडलिक रायापासूनची माहिती त्याच्यामध्ये आहे. म्हणजे पुंडलिक राय साठी पांडुरंग कसे आले, पंढरीचं महात्म्य काय आहे, तुकाराम महाराजांची माहिती असेल, ज्ञानेश्वर महाराजांची माहिती असेल, इतर संतांची माहिती असेल, परंपरा काय आहेत. परंपरा सांगताना मी सांगतो की एक विणेची परंपरा संप्रदायामध्ये आहे, जी शेकडो वर्षापासून अजूनही विणा खांद्यावरच आहे, ती विणा खाली ठेवलेली नाही. अशा अनेक परंपरा संप्रदायामध्ये आहे ज्या जनसामान्यांना माहिती नाही. अशा सर्व परंपरा माहिती, एकत्रित माहिती आपण त्या ॲपमध्ये संकलित करून टाकतो आहे. वारकरी विश्व नावाचं ते ॲप आहे, अँड्रॉइड बेस्ड ॲप आहे आणि सतत ती अपडेट होत राहणार. कारण कसं असतं की एखादी वेबसाईट डेव्हलप करणं कठीण नाही, पण त्याला मेंटेन करणं फार कठीण आहे. त्याच्यामुळे ती जबाबदारी आम्ही घेतली आणि असं म्हणता येईल की आज जे विश्व वारकरी सेवा संस्थेचं नाव आहे त्या एका ॲपमुळेच आहे, कारण त्याच्यामुळे आम्हाला वेगवेगळ्या संतांना, वेगवेगळ्या महाराजांना भेटण्याची संधी मिळाली, त्यांच्याकडनं ती माहिती घेण्याची संधी मिळाली आणि सर्व संप्रदायाचा त्याच्यामध्ये सपोर्ट आहे. तर तो एक प्रोजेक्ट आम्ही कोरोनाच्या काळामध्ये घेतला, तो अजूनही सुरू आहे. येणाऱ्या कार्तिक एकादशीला आपण तो लोकार्पण करणार आहोत. त्याच्यानंतर वारकरी मार्टचा उपक्रम आपण हाती घेतला, ज्याच्यामध्ये वारकरी संप्रदायाला लागणाऱ्याला ज्या वस्तू आहेत, म्हणजे गंध असेल, बुक्का असेल, तुळशीमाळा असतील, वारकरी कपडे असेल, धोतर असेल, या सर्व वस्तू आपण घरबसल्या त्यांना पुरवतो. कारण तुम्हाला आज आळंदीला जाऊन तुळशीमाळ घेणं शक्य नाही आणि नागपुरात तुम्हाला तुळशीमाळ भेटत नाही. अच्छा. कारण जी माळ असते ती तुळशीचीच आहे हे काही नक्की नाही, लाकडाची पण असू शकते. त्याच्यामुळे खरी तुळशीची माळ मिळायला पाहिजे, टाळ मिळायला पाहिजे, टोप्या मिळायला पाहिजे. टोपी आहे जाण्यासाठी एक वारी आणि वारकरी म्हटलं म्हणजे तुम्हाला या साहित्याची गरज असते आणि तो एक ठरलेला त्यांचा पोशाख असतो. त्याच्यामुळे या सर्व वस्तू पण warkarimart.in माध्यमातून पण आपण लोकांना घरी घरी पोचवतो. आणि जो महत्त्वाचा उपक्रम ज्याच्यासाठी आपण संस्था सुरू केली ती म्हणजे निवासी वारकरी शाळा, ती आता उद्यास येते आहे. त्याच्यासाठी आपण स्वामी समर्थ मंदिर परिसरामध्ये, मंदिराला लागूनच जागा घेतलेली आहे. त्या जागेवर सर्व सुविधांनी युक्त असं वारकरी भवन, वारकरी विश्वविद्यालय भवन सुरू होत आहे, बांधण्यात येत आहे, ज्याच्यामध्ये 50 विद्यार्थ्यांची राहण्याची, निवासाची सोय असेल. जे अनाथ निराधार गरीब विद्यार्थी असतील, म्हणजे त्या वारकरी विश्वविद्यालयामध्ये शालेय शिक्षणासोबत आपण वारकरी शिक्षण देणार आहे. असं शिक्षण देणारी शाळा सध्या तरी विदर्भामध्ये कुठेच नाही. म्हणजे ही पहिली आपली शाळा आहे जिथे शालेय शिक्षणासोबत वारकरी शिक्षण देण्यात येईल. बरं, याची विशेषता अशी आहे की या शाळेमध्ये जे अनाथ निराधार गरीब जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आपण कुठलीही फी न घेता त्यांची पूर्ण शालेय शिक्षण आणि वारकरी शिक्षणाची जबाबदारी आपण संस्था देणगीदारांच्या सहकार्याने करणार आहे. त्यांच्याकडनं कुठलीही फी घ्यायची नाही. त्यांच्या राहण्याचा खर्च, जेवणाचा खर्च, शाळेचा खर्च पूर्ण संस्था निःशुल्क करणार आहे. त्या अनुषंगाने एक वारकरी प्रसारक तयार होतील आणि कालांतराने वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार त्यांच्या माध्यमातून होत राहील, ही ती संकल्पना आहे. तर 50 विद्यार्थ्यांसाठी तिथे बांधकाम सुरू आहे. यावर्षी आपण 5 विद्यार्थी घेऊन शाळा सुरू करतो आहे आणि कालांतराने हळूहळू विद्यार्थी घेऊन ते सुरू राहील.
तर अशा प्रकारचे उपक्रम विश्व वारकरी सेवा संस्थेच्या माध्यमातून आपण राबवत असतो. संस्था जरी असली तरी देणगीदारांच्या सहकार्याने हे पूर्ण काम चालतं. त्यामुळे देणगीदारांचं विशेष सहकार्य या संस्थेच्या कार्यामध्ये आहे, असं मला प्रामुख्याने इथे नमूद करायचं आहे. दादा, तुमच्यासोबत किती लोक जोडलेले आहेत? कारण यंग जनरेशनमध्ये तुमच्या सारखेच लोक अजून असतील, तर त्यांना या वारकरी संप्रदायात आणायला कन्व्हिन्स करावं लागलं की कशा पद्धतीने ते जुळले तुमच्यासोबत? कसं असतं ना आणि की मला वाटतं 50 लोक काहीतरी आहेत. कसं असतं ना की माणसं पाहून माणसं सोबतीला येतात. मी स्वतः इंजिनियर आहे. मी अध्यक्ष आहे संस्थेचा. आमचे जे सचिव आहेत ते सुद्धा इंजिनियर आहेत, ते पॉवर प्लांटला आहेत. आमचे जे उपाध्यक्ष आहेत ते कीर्तनकार आहेत, उमेश्वर महाराज बारापात्रे. सचिव आहेत संदीपजी ठाकरे. उमेश्वर महाराज बारापात्रे हे सुंदर कीर्तनकार आहेत, ते गायकसुद्धा आहेत. आमचे जे कोषाध्यक्ष आहेत विलास महाराज जिल्हारे, ते सुद्धा कीर्तनकार, भागवताचार्य, गायक आहेत. आमचे जे सिनियर ट्रस्टी आहेत, ज्यांच्यामध्ये प्रामुख्याने आपण उल्लेख करतो श्री दिनकररावजी कडू, जे स्वामी समर्थ मंदिराचे अध्यक्ष आहेत, ते आमच्या संस्थेचे संस्थापक ट्रस्टी आहेत. नामदेवरावजी राऊत हे सुद्धा सिनियर ट्रस्टी आहेत. ते आर्ट जे कॉमर्स कॉलेज आहे, JS कॉमर्स कॉलेज, तिथनं रजिस्ट्रार म्हणून रिटायर झालेले आहेत. त्यानंतर माझे वडील जिवलकजी कोळे हे सुद्धा ट्रस्टी आहेत, ते सोमलवार शाळेतनं रिटायर झालेले आहेत. त्याच्यामुळे ओव्हरऑल ट्रस्टींचा जर विचार केला तर सर्व शिकलेले विश्वस्त आहेत. आणि काय असतं की विश्वस्त पाहून बाकी लोक मेंबर्स त्याच्यामध्ये जुळतात. आमच्या शाळेमध्ये जे आज अनिवासी शाळा आहे, जिथे ज्या महिला तिथे शिक्षण घेतात आहेत, त्या सर्व उच्च शिक्षित महिला आहेत. 40 शिक्षिका म्हणून जिथे नाही, ज्या शिकतात आहेत, म्हणजे वारकरी संप्रदाय, वारकरी शिक्षण ज्या घेतात आहेत त्या उच्च शिक्षित महिला आहेत. त्यांच्याकडनं आपण काही फी घेत नाही. त्यांनी आम्हाला बरेचदा म्हटलं की तुम्ही फी घ्या, पण आम्ही फी घेतलेली नाही. तर त्यांचं पूर्ण सहकार्य सदस्य म्हणून संस्थेला आहेत. तर तुम्ही जर विचारलं मेंबर्स किती आहेत, तसे मेंबर्स नाहीत, पण वारकरी सेवक एक 100-150 वारकरी सेवक संस्थेसाठी नियमित कार्य करत आहेत. वेगवेगळे वयोगटातले आहेत. काही यंग मुलंसुद्धा याच्यामध्ये आहे, जे कॉलेजला जाणारे मुलं आहेत. आमच्या वयातले आहेत. सिनियर मंडळीसुद्धा आहेत, महिलासुद्धा आहेत. तर एक 100 ते 150 वारकरी सेवक विश्व वारकरी सेवा संस्था कार्य करत आहेत. अतिशय उत्तम कार्य तुम्ही करत आहात. आणि मी म्हणेल की आमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून जेही यांनी जो कार्य आपल्या हाती घेतले आहे, आपलंही समाजासाठी काहीतरी देणं लागतं. आणि माझ्या ओळखीचे जेही असेल किंवा संबंधित जे शिक्षण क्षेत्रात असतील, त्यांनी यांच्याशी संपर्क साधावा. आणि टीचरशिप असेल, कोणी गायन चांगलं करतं, आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काही चांगले गुण आहेत. कोणी गायन चांगलं करतं, कोणी वाद्य चांगलं वाजवतं, तर त्या मुलांना नक्कीच तिथे जाऊन आपली सेवा द्यावी. कारण 24 तासातनं 1 तास आपण सहज देऊ शकतो, माझं असं म्हणणं आहे. बरं दादा, शासनाकडनं तुमच्या काही अपेक्षा असतील, त्या काय आहेत? वारीसाठी स्पेसिफिक अपेक्षा आहेत. कारण वारी जेव्हा होते त्यावेळेला काय असतं की सुखसुविधांचा फार अभाव असतो. जेवढे लोक वारकरी असतात त्यांना मॅनेज करणं तसं कठीण असतं. पण काही ज्या गोष्टी आहेत, जसं आता शासनाने 20,000 रुपये प्रत्येक दिंडीला अनुदान म्हणून जाहीर केलेलं आहे. वारकऱ्यांची अशी भावना आहे की ते दिंडीला अनुदान जाहीर न करता त्याच्या जागी तुम्ही सुखसुविधा द्यायला पाहिजे. कारण तुम्ही जर बघितलं की दिंडी जिथे थांबते तिथे सुखसुविधा काहीच नसतात. म्हणजे त्या दिंडीमध्ये 50 महिला असतील, 50 पुरुष असतील. मग त्यांना बाथरूमला जायची सोय नसते, त्यांच्या वॉशरूमची सोय नसते. सार्वजनिक असतात ते फार दूर असतात. आंघोळ करण्याची सोय नसते. एक टँकर असतो, त्या टँकरच्याच खाली पुरुषसुद्धा आंघोळ करतात, महिलासुद्धा आंघोळ करतात एकाच वेळेला. ते कधी दिसायला चांगलं दिसत नाही, करायला शक्य होत नाही. त्याच्यामुळे शासनाला अशी विनंती असेल की शासनाने ह्या ज्या सुखसुविधा आहेत, म्हणजे विशेषतः महिलांसाठी, त्या त्यांनी व्यवस्थित करायला पाहिजे.
वॉशरूम्स असतील, आंघोळीची साधनं असतील, ते त्यांनी व्यवस्थित करायला पाहिजे. बाकी रोड्स वगैरे गडकरी साहेबांच्या माध्यमातून व्यवस्थित झालेले आहेतच, होतील पण. पण या सुखसुविधा शासनाच्या माध्यमातून अधिकाधिक व्हाव्यात अशी सामान्य वारकऱ्यांची भावना आहे. नक्कीच. आमच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून हा व्हिडिओ इतका शेअर व्हायला पाहिजे की शासनापर्यंत तुमच्या या ज्या अपेक्षा आहेत शासनाकडनं त्या पोचाव्यात आणि तुमची इच्छा पूर्ण व्हावी आणि सगळ्या वारकऱ्यांना ती सुविधा मिळावी आणि आपला हा प्रवास आहे, वारीचा प्रवास, तो खूप सुखद व्हावा. तुम्ही आत्ताच म्हटलं की नितीन गडकरींनी ती सोय करून दिली आहे. पण जेव्हा रस्ते नव्हते तेव्हाही ही वारी होत होती. म्हणजे इतक्या परंपरेपासनं ती वारी चालू आहे आणि मी बघते ना की तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे खरंच की वारी ही नुसती ऐकण्याची हे नाही आहे, तर अनुभवायची एकदा तरी गोष्ट वारी आहे. अनुभवावी असं म्हणतात. ज्या वेळेला रस्ते नव्हते त्यावेळेला भावना त्यावेळी सुद्धा भावना त्याच होत्या. होत्या आजही सुद्धा भावना त्याच आहेत. रस्ते असले नसले तरी, सुविधा असल्या नसल्या तरी वारी होणारच. आपण फक्त विचार करतो आहे की आजची जी जनरेशन आहे, जर त्या जनरेशनला या वारीमध्ये आणायचं असेल तर सुखसुविधा असतील तर जास्त अधिकाधिक नवीन जनरेशन त्याच्यामध्ये येईल. त्यामुळे नक्कीच वारकऱ्यांची भावना आहे. तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून जर या भावना शासनापर्यंत गेल्या तर आणि जर सुखसुविधा मिळाल्या तर नक्कीच सर्व वारकऱ्यांसाठी आनंदाची ती बातमी असेल आणि सोयीस्कर होईल. नक्कीच नक्कीच. धन्यवाद दादा, तुम्ही आमच्या पॉडकास्टला आमच्या स्टुडिओत आले, इतका वेळ दिला आणि इतकी छान माहिती दिली. तुम्ही पण वारीसाठी निघणार आहे उद्यापासनं, बरोबर? उद्या आम्ही निघू, कारण परवा तुकाराम महाराजांचं प्रस्थान आहे. तुकाराम महाराजांचं प्रस्थान झालं की मग ज्ञानेश्वर महाराजांचं आहे. त्यामुळे काही पालख्या ऑलरेडी गेलेल्या आहेत नागपूरवरनं. आम्ही उद्या जाऊ आणि वारीसाठी ज्ञानोबा तुकोबाच्या गजरामध्ये त्या वारीमध्ये सहभागी होऊ. आपणाला सुद्धा विनंती असेल, सर्व वारकऱ्यांना विनंती आहे, जी मंडळी घरी बसून वारीचा अनुभव घेतील त्यांनासुद्धा विनंती आहे की या पॉडकास्टच्या माध्यमातून जी काही माहिती वारकरी संप्रदायाची अथवा वारीची माहिती आज आपण बोललो, ती माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी. कारण ही माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे. तरुण पिढीला या वारीची परंपरा माहिती होणं महत्त्वाचं आहे. आणि या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पॉडकास्ट असेल किंवा यूट्यूब असेल, फेसबुक असेल, या माध्यमातून तरुण पिढीपर्यंत पोहोचण्याचं हे योग्य साधन आहे. तर जास्तीत जास्त तरुण पिढीने याचा उपयोग घ्यावा. जाता जरी नाही आलं तरी कमीत कमी परंपरा माहीत झाली तर पुढच्या वर्षी नक्कीच त्यांना प्रेरणा येईल. तर म्हणून तुम्ही मला बोलवलं त्यासाठी मी तुमचे धन्यवाद करतो. कारण माझा अधिकार नसताना, कारण माझ्यापेक्षा अधिकार प्राप्त संप्रदायामध्ये मंडळी जास्त आहेत, तरी पण जी काही माहिती, कारण वारकरी विश्व ॲप डेव्हलप करताना जी काही माहिती आपण संकलित केली, मी स्वतः वारी करतो त्याच्यामुळे ती वारीची अनुभवलेली वारी मी इथे मांडण्याचा प्रयत्न केला. मला बोलवलं त्याच्याबद्दल मी तुमचे धन्यवाद, आभार व्यक्त करतो. अशीच माहिती आपल्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची अधिकृत आणि विस्तृत माहिती जनसामान्यांना मिळत राहील अशी अपेक्षा करतो. नक्कीच नक्कीच. आणि नवीन जनरेशनला ही माहिती पूर्ण पोचावी म्हणून. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. इतका वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला वेळ दिला. खरंच खूप खूप धन्यवाद.